14व्या ॲग्रोव्हिजनमध्ये ऊस उत्पादन वाढ कार्यशाळेसाठी मंचावर उपस्थित आदरणीय कांचनताई गडकरी, मानस ॲग्रो युनिटचे सर्व सन्माननीय उपाध्यक्ष वर्मासाहेब, राऊतसाहेब, जोशीसाहेब, आपले हितचिंतक आणि संचालक श्री जाधवसाहेब आणि प्रामुख्याने या कार्यशाळेकरता आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले VSIचे वरिष्ठ तज्ज्ञ मार्गदर्शक श्री अशोक कडलकजी आणि आपल्या या तिन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून प्रामुख्याने नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, भंडारा, गोंदिया अशा सर्व जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधवांनो, कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, मी सगळ्यात पहिले ॲग्रोव्हिजनच्या वतीने आणि मानस ॲग्रोच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. सर्व शेतकरी संचालकांचं स्वागत करतो, उपस्थित सर्व संचालकांचं देखील स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला गाळप हंगाम हा नुकताच सुरू झालेला आहे यावर्षीचा, आणि आपण साधारणपणे जवळजवळ वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून किंवा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने अशा पद्धतीने एकत्रित येत असतो, एकत्र भेटत असतो. या सगळ्या एकत्रीकरणाचा किंवा एकत्र येण्याचा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काही जो असतो तो साधारणपणे असा असतो की आपल्या सर्व नवनवीन तंत्रज्ञान जे आज येते आहे, या सगळ्या तंत्रज्ञानाची माहिती सर्व शेतकरी बांधवांना व्हावी आणि पर्यायाने त्याचा अवलंब आपल्या शेतीमध्ये त्याची अंमलबजावणी आपल्या शेतीमध्ये व्हावी आणि आपल्या उत्पादनाची वाढ त्यातनं आपल्याला साधता यावी, हा त्यामागचा उद्देश असतो. आणि त्याच मालिकेचा भाग म्हणून आज आपण आपल्या नियमित आपल्या पद्धतीप्रमाणे दरवर्षी जी ॲग्रोव्हिजनमध्ये एक कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करत असतो, त्या कार्यशाळेसाठी आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. या सगळ्या मागील वर्षभराच्या किंवा अनेक काही वर्षांपासून आपण सातत्याने जी एक उपक्रमांची मालिका चालू केलेली आहे, मग त्याच्यामध्ये माती परीक्षण असो, माती परीक्षणाच्या माध्यमातून खतांचं खत व्यवस्थापन असो, किंवा त्यानंतर मॉडेल प्लॉटच्या माध्यमातून गावोगावी चांगले प्लॉट उभे करणं असो, त्याच्यानंतर रोपांद्वारे लागवड वाढवणे असो, किंवा 5 फूट रुंदस्वरीद्वारे लागवड करणं असो, अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून किंवा अशा अनेक प्रकल्प प्रयोगाच्या माध्यमातून एक चांगली चळवळ ऊस उत्पादन वाढीची आपल्या भागात सुरू झालेली दिसते आहे. आणि म्हणून त्याचा एकत्रित परिणाम जो आपण सगळ्यांनी मिळून केलेला आहे, त्याच्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांचा वाटा मोठा आहे, शेतकऱ्यांचे कष्ट मोठे आहेत, शेतकऱ्यांचा सहभाग मोठा आहे. आणि त्याचा परिणाम जो झाला की सुरुवातीला आपल्या भागातला शेतकरी कुठेतरी हा एकरी 50 टन पर्यंत मॅक्सिमम मजल मारू शकत होता. आज बघता बघता एकरी 60 टन, एकरी 70 टन, एकरी 80 टन, एकरी 90 टन, आणि आता तर काही बहादर शेतकरी हे एकरी 100 टन आणि त्यापेक्षाही पुढे जाऊन 110 टनापर्यंत आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी आता मजल मारलेली आहे. आपल्यासमोरच आपले शेतकरी संचालक या ठिकाणी बसले श्री राजेश भगल यांनी 110 टनापेक्षाही जास्त एकरी उत्पादन आपल्या शेतामध्ये गेल्या वर्षी काढलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या आदानप्रदानाचा, या सगळ्या उपक्रमांचा एकत्रित परिणाम, आपलं जे एक्सचेंज ज्याला आपण म्हणतो, आपण जे काही तंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, आपणही त्याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घेता आणि त्याच्यामुळेच एका अर्थाने त्याची एक त्याचा परिणाम आपल्याला सगळ्यांना जो दिसतो, त्याच्यामुळे आपल्या सगळ्या भागामध्ये एक उत्पादन वाढीची एका अर्थाने चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आपल्याला दिसून येते. ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे मित्रांनो. मी आणखीन 2 गोष्टी आपल्याला या प्रामुख्याने प्रास्ताविकामध्ये उल्लेख करू इच्छितो. विशेषतः कडलक साहेबांसाठी मला ही माहिती प्रामुख्याने सांगावीशी वाटते की आपल्याला कल्पना असेल, आपण प्रेसमडपासून कंपोस्ट खत ही सर्वसाधारणपणे सर्व साखर कारखाने करीत असतात, आपण सुद्धा करत होतो. परंतु आपण या हंगामापासून आपण जे भूसुरक्षा नावाचं खत आपण बनवत होतो, प्रेसमड कंपोस्ट ज्याला ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणतो, ते बनवत होतो. त्याच्यामध्ये आपण बऱ्याच सुधारणा केल्या आणि त्याच्यामध्ये अपडेटेड व्हर्जन ज्याला म्हणतो आपण, पुढील क्वालिटी त्याच्यामधली वाढवून आपण एक भूसुरक्षा प्लस ऑर्गॅनिक मॅन्युअर या नावानी प्रोडक्ट आता आपण या वर्षीपासून बाजारात आणलेलं आहे. आणि आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरता खास करून विशेषत्वाने एक म्हणजे त्यांच्या शिवारापर्यंत पोहोच, लोडिंग अनलोडिंग सहित वर्षभराच्या उधारीवरती हे खत आपण देणार आहोत. काय आहे या भूसुरक्षा प्लस ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये?
तर साधारणपणे NPK मिळून आपण 2.5% या प्रेसमड कंपोस्टमध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आपल्या आज सगळ्या भागामध्ये विशेषतः ऑर्गॅनिक कार्बनची जी कमतरता जाणवते आहे, तर जवळजवळ 14% ऑर्गॅनिक कार्बन या प्रेसमड कंपोस्ट भूसुरक्षा प्लसच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांमध्ये देणार आहोत. आपण पाहतो की या शेणखतामधनं जे मिळणारं कंपोस्ट आहे किंवा बायो कंपोस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे आपल्याला साधारणपणे एक प्रकारचं इन्फेक्शन झालेलं दिसून येतं. आणि म्हणून चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार ज्याला म्हणूया अशा प्रकारचं प्रेसमड कंपोस्ट जे जमिनीचं सुधारणा घडवेल, जमिनीचा कस कायम ठेवेल, किंबहुना तो वाढवेल, अशा प्रकारचं एक चांगलं प्रोडक्ट आपण यावर्षी भूसुरक्षा प्लस ऑर्गॅनिक मॅन्युअर या नावाने बाजारात आणले. आणि आपल्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ आत्ता म्हणजे बघा, मला आनंदाने यावेळेस विशेष उल्लेख करावासा वाटतो की आजपर्यंत आपण कुठलंही प्रोडक्ट VSI तयार करायची आणि आपण घ्यायचो, VSI तयार करायची आणि आपण कारखाने घ्यायचो. पहिल्यांदा आपलं जे VSIचं इथे उपकेंद्र नागपूरला सुरू झालेलं आहे, त्या उपकेंद्राने आपल्या इथे जवळजवळ 1,500पेक्षा जास्त बॅगची ऑर्डर या भूसुरक्षा प्लसची दिलेली आहे. त्यामुळे एका अर्थाने उलटी गंगा म्हणजे कारखान्यातून VSIला पुरवठा अशा प्रकारचा आपण यावर्षी केलेला, मला कडलक साहेबांचं या ठिकाणी आभार त्याबद्दल मानावंसं वाटतं. त्यामुळे इतक्या चांगल्या दर्जाचं ते आपण खत बनवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला मला एक उल्लेख या ठिकाणी असा करावासा वाटतो की आपण अमिनो बूस्टर गडकरी साहेबांच्या कल्पनेतून आणि दूरदृष्टीतून जो आपण प्रयोग छोटासा सुरू केला होता आणि मानवी केसापासून छोटी प्रक्रिया करून आपण एक ॲमिनो बूस्टर सुरू केले. त्या ॲमिनो बूस्टरला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आणि जे उत्पादन वाढ किंवा ज्या पद्धतीचं एक ज्याला म्हणूया परिणाम उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना दिसले, त्याचा प्रतिसाद पाहता मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली. आणि म्हणून मग असं लक्षात आलं की आपली जी काही उत्पादन क्षमता आहे ती वाढवली पाहिजे. त्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करून आपण आता 5 लिटर आणि 1 लिटर अशा 2 कॉम्बिनेशनमध्ये हे ॲमिनो बूस्टर पुन्हा एकदा आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः मानस ॲग्रोच्या वर्षभराच्या उधारीवरती ऊसावरती कपात करण्याच्या अटीवरती ऊस बिलावरती कपात करण्याच्या अटीवरती देतो आहे. त्यामुळे हे 2 मोठे प्रोडक्ट भूसंजीवक ॲमिनो बूस्टर असेल, आपलं भूसुरक्षा प्लस ऑर्गॅनिक मॅन्युअर असेल, याच्या बरोबरीने आपण आपलं भूसंजीवक किट जे ॲसिटोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर, PSB, KMB हे प्रोडक्ट आपण बनवत होतो. असं लक्षात आलं की एक कॉम्बिनेशनमध्ये दिलं पाहिजे, एक एकटं आयसोलेशनमध्ये देऊन होणार नाही, म्हणून याची आपण किट डेव्हलप केली. आणि म्हणून सुरुवातीला कुठल्या भागात कुठल्या पद्धतीची किटची फवारणी झाली पाहिजे या दृष्टीने त्याचे 2 विभाग केले, भूसंजीवक किट 1 आणि भूसंजीवक किट 2 अशा 2 विभागामध्ये त्याची विभागणी करून आपण हे सगळे प्रोडक्ट जे आज खऱ्या अर्थाने केवळ रासायनिक खतांचा भडीमार करून काही उत्पादकता येत नाही हे पश्चिम महाराष्ट्राने आपल्याला दाखवून दिलं. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर काय होऊ शकतं याचं पश्चिम महाराष्ट्र हा भुक्तभोगी आहे. आणि म्हणून आज त्यांना ठेच लागली तर आपण त्याच्यामधनं शिकलो पाहिजे. या दृष्टीने आपण रासायनिक खताच्या कॉम्बिनेशनच्या बरोबरीने भूसुरक्षा प्लस असो, त्याच्यानंतर अमिनो बूस्टर असो किंवा हे भूसंजीवक किट असो, याचा एक समतोल वापर करून आपल्या उत्पादन वाढीकडे बघणार आहोत. हे 2-3 प्रोडक्ट आपण प्रामुख्याने यावेळेस केलेले आहेत. मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो आहे की या आपल्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांचा जो प्रतिसाद आपल्याला विशेषतः ऊस लागवडीमध्ये यावर्षी मिळतो आहे, त्यामुळे आपण आत्ता जो चालू हंगाम आहे याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 5 लाख मेट्रिक टनापर्यंतचं गाळप जरूर करणार आहोत. मात्र त्याच्या पुढच्या वर्षी जी काही आत्ता आपली आडसालीची लागवड झालेली आहे, आपण मागच्या वर्षीच्या पेक्षा आडसालीच्या लागवडीमध्ये 2.5 पट जंप केलेली आहे. पूर्व हंगामामध्ये सुद्धा चांगली डिमांड आहे आणि सर्वसाधारणपणे सुरू हंगाम जो काही आता 1 डिसेंबरपासून आपला सुरू होईल त्याच्यामध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद हा आपल्या भागातल्या शेतकऱ्यांकडून मिळतो आहे. याचा एकत्रितपणे जर आपण विचार केला तर माझ्या जो काही आपला अंदाज आता येतो आहे कृषी विभागाच्या माध्यमातून जवळजवळ 8 लाख मेट्रिक टनापर्यंतचं गाळप हे आपलं येणाऱ्या हंगामामध्ये आपल्याला साध्य करता येणार आहे. एक मोठी मजल आपल्या सगळ्यांच्या सहभागातनं, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातनं होते आहे. एक प्रमुख बाब आपल्या सगळ्यांसोबत मला प्रामुख्याने शेअर करावीशी वाटते, मांडावीशी वाटते, ती म्हणजे आपण गेल्या काही वर्षापासून 70%, 15%, 15% अशा पद्धतीचं केन पेमेंट करत आलो आहे. त्याच्यातल्या काय अडचणी होत्या, त्याच्यातनं हा मार्ग काढण्यासाठी आपण तात्पुरता बदल केला होता. आणि मग मधल्या काळामध्ये काही शेतकऱ्यांकडून सूचना आल्या, काही मागणी आली, त्याच्यामध्ये आपण त्याची योग्य दखल घेऊन त्यात एक बदल आपण त्या ठिकाणी जो केला त्यामध्ये आपण 3 तुकड्यामध्ये केन पेमेंट्स न करता यावर्षीचं जे ऊसाचं बिल आहे ते आपण 3च्या ऐवजी 2 हप्त्यामध्येच म्हणजे 70% आणि 30% अशा पद्धतीने यावर्षी करणार आहोत. आणि यावर्षीच्या उभ्या ऊसाकरता काय करणार ही आपल्या सगळ्यांना स्वाभाविक उत्सुकता आहे. स्वाभाविक आपण काय निर्णय काय केलेला आहे. मधल्या काळामध्ये दिवाळीच्या ताबडतोब नंतर सर्व माननीय उपाध्यक्षांची एकत्रित बैठक झाली.
माननीय गडकरी साहेबांच्या त्याच्यामधल्या जे काही सूचना होत्या त्या सगळ्या सूचनेचा सविस्तर विचार करून सर्व उपाध्यक्ष महोदयांनी त्याच्यावर एक निर्णय केला आहे. आपल्या सगळ्यांना त्या विषयातली जी काही बातमी आहे किंवा आनंदाची बातमी आहे ती स्वतः गडकरी साहेबच आपल्या भाषणामध्ये सांगतील, त्यामुळे मी तो विषय आपल्यासमोर या ठिकाणी मांडणार नाही. माझी आपल्याला शेवटची या प्रास्ताविकाच्या माध्यमातून विनंती आहे की आज अशोक कडलक साहेब आपल्याकडे लांबून पुण्यावरनं या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्रातल्या 211 फॅक्टरीजमध्ये कशा पद्धतीने शेतकरी ऊसाची ज्याला म्हणता येईल लागवड करतो, कशा पद्धतीने त्याचं संयोजन करतो, हे सगळं ते पाहतात आहेत. त्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांचं मार्गदर्शन, अशा सर्व कारखान्यांच्या शेतकऱ्यांचं मार्गदर्शन ते सातत्याने करतात. त्यामुळे आपल्याला अशी माझी विनंती आहे की आपण त्यांच्या मार्गदर्शनाचा पुरेपूर लाभ घ्यावा. सगळं जे काही आपल्याला आपण आज लेटरपॅड आणि पेन दिला असेल त्या याच्यामध्ये त्यांचं जे काही त्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे त्याच्या नोंदी करून घ्याव्यात. आपण कृषी कल्याणचा अंकसुद्धा आपल्याला दिलेला आहे, त्याचासुद्धा आपण नीट अभ्यास करावा आणि एकत्रितपणे आपल्या सगळ्यांचं जे एक प्रयत्न आहेत आणि प्रामुख्याने माननीय गडकरी साहेबांचं जे स्वप्न आहे की आपल्या विदर्भातल्या या 3, 4, 5 जिल्ह्यातले 100 शेतकरी हे 100 टनापेक्षा एकरी अधिक उत्पादन घेणारे तयार व्हावेत. आज राजेश भगल झाले, उद्या सचिन उमाटे झाले, पुरावा राजू पावणे झाले, प्रभू डोंगरवार झाले, अजून आता आपले डोंगरवार जवळजवळ 84 टनावरती पोहोचलेले आहेत. त्यामुळे असे अनेक शेतकरी त्या दिशेने चालू लागलेले आहेत. परंतु किमान पहिला लॉट ज्याला आपण म्हणतो 100 शेतकऱ्यांचा, इथून पुढे 100 टन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा असं त्यांचं स्वप्न आहे. मला असं वाटतं या मार्गदर्शनाचा, या ॲग्रोव्हिजनचा आणि आपल्या सगळ्या प्रयत्नांनी आपण एकरी 100 टनाकडे पुढे वाटचाल करू, मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करू, असं आपल्या सगळ्यांना मी मानस ॲग्रोच्या वतीने विनम्रपूर्वक निवेदन या ठिकाणी करतो आणि आपण सगळेजण या मार्गदर्शनाचा निश्चितपणे लाभ घ्याल अशी अपेक्षा करतो, विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद समज सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अशोक कडलक यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विषयाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सगळे शेतकरी बंधू, या सर्वांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत मी आपणा सर्वांना नमस्कार करतो. मला या ठिकाणी विशेष आनंद होतो आहे की आयोजकांनी मला आपल्याबरोबर संवाद साधण्याचं एक माध्यम दिलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आजचा विषय असा आहे की ऊस उत्पादन आधुनिक तंत्रज्ञान. या ठिकाणी जी मंडळी बसली आहे, शेतकरी बांधव आहेत, त्यात प्रगत शेतकरी आहेत, काही नवीन शेतकरी आहेत, काही तरुण शेतकरी आहेत. या सर्वांना जर एक प्रश्न विचारला की तुम्हाला विषयाविषयी माहिती आहे का, तर माझ्या माहितीप्रमाणे सर्व म्हणते आम्हाला ऊसाविषयी माहिती आहे. परंतु ऊस उत्पादन घेत असताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी केली पाहिजे, कुठल्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, याची जर आपण विचारणा केली तर बहुतांश लोकांना सांगता येईल. परंतु काही लोक असे असतील की त्यांना ह्या सर्व गोष्टी माहीतच आहे असं नाही. आता ज्यांना माहीत नाही त्यांना सांगण्यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यासाठीचा विषय आहे ऊस उत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञान. आता आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वसाधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 लाख हेक्टरवरती आपण ऊसाचं उत्पादन घेतो किंवा ऊस लागवड करतो. आणि आपलं जर ऊसाचं उत्पादन पाहिलं तर सरासरी संपूर्ण भारतामध्ये जर विचार केला तर आपण भारतामध्ये 2 नंबरला आहोत. 1 नंबरला आहे ते तामिळनाडू आहे की ज्यांची उत्पादन प्रति हेक्टरी हे साधारण 102 टनापर्यंत आहे. आपण मात्र साधारण 84 ते 85 टनापर्यंत आहोत. हा एवढा जो गॅप आहे. जर आपल्याकडे हे सगळ्या सुविधा आहेत, सगळ्या सामग्री आहे, सगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आहे, सगळ्या प्रकारच्या संशोधन संस्था आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, मग आपण 1 नंबरला का येत नाही, हा खरा प्रश्न आहे. मग 1 नंबरला यायचं असेल तर आपण निश्चित जाऊ शकतो. तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे, तेवढं आपल्याला सपोर्ट किंवा मार्गदर्शन करणारी व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे. जसे की आज पाहिलं तर खूप मला विशेष आनंद होतं की गडकरी साहेबांनी आपल्यासाठी केवढा मोठा अट्टहास केला आहे आणि त्याचं जर तुम्हाला त्या संधीचं सोन्यात रूपांतर करायचं असेल तर आपण आज जो चर्चा करणार आहोत त्याचा आपण निश्चित चांगल्या पद्धतीने फायदा घेऊ शकता. आता पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की मी जे उत्पादन घेतो, ज्या जाती आपण वापरतो, ती जात किती उत्पादन देते आणि आपलं उत्पादन किती मिळतं याचा जर फरक आपण शोधला तो निश्चित तो फरक आहे त्याच्यामध्ये. जर आम्ही
कृषी विद्यापीठं किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही ज्यावेळेस वाण प्रसारित करतं किंवा ऊसाची जात प्रसारित करतं त्यावेळेस त्याचं उत्पादन क्षमता दिलेली असते. परंतु खरं शेतकऱ्याच्या शेतावरची उत्पादन क्षमता येते का, तर ती येत नाही. मग त्याची कारणं कुठली आहे ही जर का एकदा आपण समजून घेतली तर निश्चित जी व्हरायटी किंवा जी जात आपल्याला दिली आहे त्या जातीची जी स्वतःचं जे पोटॅन्शियल आहे, स्वतःची जी ताकद आहे उत्पादन देण्याची ती आपण घेऊ शकू. आणि म्हणून आपण हे उत्पादन कमी येण्याचे जर कारणं शोधली तर आपण ते त्या वेळेला ती कारणं आपण दुरुस्त करून आपलं उत्पादन निश्चित वाढू शकू. त्यात सगळ्यात पहिलं जे कारण आहे की आपलं उत्पादन तेवढी का मिळत नाही, तर आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान हा जो विषय आहे. कारण ऊस हे असं एक पीक आहे की तुम्ही कुठे लावलं कसं लावलं तर ते येतच आणि तुम्हाला काहीतरी देऊन जातं, म्हणून आपण त्याचा फारसा विचार करत नाही. पण आपण थोडंसं त्याच्यामध्ये जे 10% 25% जरी लक्ष घातलं आणि आधुनिक तंत्राचा वापर केला तर निश्चित आपलं उत्पादन वाढण्यासाठी त्याचा फायदा होईल. ही पहिला भाग झाला. दुसरा भाग आहे की जमिनीला उसंत मिळत नाही. जसं आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे घडलं ते इथं घडू नये, तो त्यातला एक भाग आहे की आपण ऊसावरती ऊस ऊसाला मध्ये कधी आपण त्या जमिनीला उसंतच दिली नाही आणि त्यामुळे काय झालं की आपण अनेक समस्याला सामोरं जात आहोत. मग त्याच्यामध्ये जमीन शारपट होणे, चोपण होणे अशा गोष्टी झाल्यात. म्हणून जमिनीची उसंत हा एक दुसरा भाग आहे. काढून घेऊ का? तर दुसरा भाग आहे की सेंद्रिय पदार्थाची कमतरता. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे की सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा समजला जातो. तो एक महत्त्वाचा भाग आहे. तर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण हे वाढवणं अत्यंत गरजेचं आहे किंवा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ते का, त्याचं कारण असं आहे की आपण जी काही निविष्ठा वापरतो, मग ती सेंद्रिय खतं असतील, रासायनिक खतं असतील किंवा जैविक खतं असतील, याची कार्यक्षमता जर आपल्याला वाढवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे निसर्गाने ज्या जमिनी आपल्याला निर्माण करून दिल्या त्या जमिनीमध्ये 45% हे खनिजद्रव्य असतात. खनिजद्रव्य म्हणजे काय, नत्र, स्फुरद, पालाश, लोह, मंगल, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम, बोरॉन ही सगळी 45% खनिज पदार्थ असतात. ही निसर्गाने आपल्याला दिलेली आहेत. 5% सेंद्रिय पदार्थ असावे लागतात आणि राहिलेले 25% हवा आणि 25% पाणी हे असं असेल तर आपण 100 काय 125-150 उत्पादन घेऊ शकतो. पण केव्हा, आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब हा कमीत कमी 0.75% ते 1% असेल तर. तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये 0.1% जर कार्बन वाढवला, सेंद्रिय कर्ब वाढवलं तर तुमचं 8 टनाने प्रति एकरी उत्पादन वाढतं. इतकं याचं महत्त्व आहे. ते कशामुळे वाढतं, त्याचं कारण असं आहे की आपण जी खतं वापरतो, म्हणजे रासायनिक खतं असतील, सेंद्रिय खतं असतील, याची जी कार्यक्षमता ही वाढते. उदाहरण मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपण जर युरिया खत जमिनीमध्ये वापरलं तर युरिया खताची कार्यक्षमता ही 30% आहे. म्हणजे आपण 100 किलो जर युरिया खत किंवा नत्र युरियामार्फत जमिनीमध्ये घातलं तर 30%च पिकाला घेता येतं. राहिलेलं 70% तसं जमिनीमध्ये राहतं आणि राहिलेलं काही पाण्यामध्ये जातं, भूगर्भातल्या पाण्यात जातं, काही हवेमध्ये जातं आणि आपण प्रदूषणाला कारणीभूत ठरतो. आणि हे जर कमी करायचं असेल तर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा वाढवणे गरजेचं आहे की ज्यामुळे आपल्या वापरात आलेल्या निविष्ठांची कार्यक्षमता ही 30%वरून 50%वर नेता येईल. त्यामुळे त्याची खतमात्रा कमी होईल आणि त्याचा उत्पादनावरील खर्च कमी होईल. पुढचा जो भाग आहे की रासायनिक खताचा असंतुलित आणि चुकीच्या पद्धतीने वापर, हे अतिशय महत्त्वाचं आहे की आज जे आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज त्याच्या समस्याला सामोरे जात आहोत. असंतुलित याचा अर्थ असा की सर्वसाधारणपणे कोणत्याही पिकाला खतमात्रा देत असताना नत्र, स्फुरद आणि पालाश ही मात्रा आपल्याला द्यावी लागते. तर ती मात्रा देत असताना त्याचं एक प्रमाण ठरलेलं आहे की किती भाग नत्र द्यावा, किती भाग स्फुरद द्यावा, किती भाग पालाश द्यावा. तर हे 2:1 म्हणजे तुम्ही 2 भाग जर नत्र दिला असेल तर तुम्हाला 1 भाग हा स्फुरद आणि 1 भाग हा पालाश द्यावाच लागतो. तेव्हाच तुम्हाला त्याची कार्यक्षमता चांगली मिळते किंवा त्याचा परिणाम चांगला मिळतो. आणि हे जर झालं नाही तर एकाचा परिणाम दुसऱ्यावर होतो आणि दुसऱ्याचा परिणाम तिसऱ्यावर होतो आणि अशा पद्धतीने आपण ज्या निविष्ठा वापरतो त्याची उपलब्धता कमी होते. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं की 2:1 असं प्रमाण आहे, ते सर्वसाधारणपणे आपण सरासरी जर काढली तर ते 9:1 असं आहे. ते आपल्याला 2:1 असं आणायचं आहे आणि ते निश्चित आपण आणू शकू. आपण इतर राज्यांचा विचार केला, पंजाब, हरियाणासारखा विचार केला तर त्यांचं 25:1 असं आहे. म्हणजे इतकं विषमता आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न अजूनच वेगळे आहेत. तर ते आपल्याला होऊ नयेत. पुढच्याला आता सांगितलं की पुढच्याला ठेच मागचा शहाणा, तर आपण मागचे थोडे आहोत तर आपण ते शहाणपण घेऊया आणि चांगलं हे करूया. आणि दुसरा जो भाग आहे की चुकीच्या पद्धतीने आपण त्याचा वापर करतो. म्हणजे खत आपण आणलं, जे महागाचं खत असतं, मग ते आपण पिकाच्या वाढीनुसार त्या वेळेला दिलं गेलं पाहिजे. दिलेलं खत मातीआड झालं पाहिजे किंवा त्या मुळांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण त्याचा वापर केला तर निश्चित ज्या काही निविष्ठा आपण वापरतो आहोत
त्या पूर्णपणे कार्यक्षमतेने वापरल्या जाईल ना. आज आपण जे बोलतो की मला 100 टन उत्पन्न मिळवायचं आहे किंवा 125 टन मिळवायचं आहे, तर ते आपल्याला सहज शक्य आहे. पुढचा जो भाग आहे की योग्य मशागत, ती मशागतसुद्धा आपली वेळेवर झाली पाहिजे. मग ती ऊस लागवडीपूर्वीची मशागत असेल किंवा ऊस लागल्यानंतरची अंतर्गत मशागत असेल, ह्याही बाबी जर आपण लक्षात घेतल्या पाहिजे. कारण नाहीतर काय होतं आहे की कधी काहीतरी नांगरलं किंवा रोटा मारला, सरी पाडली, लावून दिलं, असं करून चालणार नाही. तर आपल्याला योग्य मशागत करावी लागेल. पीक लावल्यानंतर पिकाच्या वाढीनुसार अंतर्मशागत करावी लागते की जेणेकरून आपल्याला ऊसाची संख्या, ऊसाला येणारे फुटवे, या सगळ्या बाबींचा आपल्याला या ठिकाणी उपयोग होतो. पुढचं जे अतिशय महत्त्वाचा भाग आहे की अयोग्य बेण्याचा वापर, तो एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही जर बेणं नीट व्यवस्थित तुमचं नसेल तर तुमचं कमीत कमी 15% उत्पादन घटतं. म्हणजे एकच भाग असा आहे की तो आपण काळजीपूर्वक करायला आवश्यक आहे. आपल्या प्रयोगांती असं निश्चित झालेलं आहे की दरवर्षी, मॅडम मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की दरवर्षी आपल्याला 33% बेणे बदल हा झालाच पाहिजे. कमीत कमी 33% बेणे बदल हा झालाच पाहिजे. मग तुम्ही जे आपलं जे स्वप्न आहे 100 टनाचं, 150 टनाचं, हे फारसं दूर नाही आहे. मग 33%, आज आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 6%च बदल आहे. फक्त 6% बदल आहे. मग हा 6% बदल असूनही, आवाज येत नाही, 6% बदल असूनही आपली उत्पादन क्षमता, जसं की आता सांगितलं की आम्ही 40 टनावर 80 टनावर गेलो, 100 टनावरती गेलो. फक्त 6 टन बदल आहे आपला, 6%च बदल आहे. हा जर आपण बदल 12% केला, 30% केला, तर मला वाटतं ही उत्पादन क्षमता आहे ती आपण वाढवू शकू. तर हा एक योग्य बेणे बदलाचा कार्यक्रम हाती घेऊया. मला वाटतं इथं तो चालू आहे, कारण आत्ताच माझ्या अगोदरच्या व्याख्यानात सांगितलं की आम्ही बेणे पण पुरवठा करतो. आणि सुदैवाने मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की गडकरी साहेबांच्या सहाय्याने आम्ही नागपूरमध्ये बोरीबुटीजवळ खटोडा म्हणून गाव आहे, तिथे 114 एकर जमीन घेतलेली आहे. आम्ही आत्ता पुढच्या आठवड्यामध्ये 40 एकरावरती इथं ज्या नवीन वाण आहेत, जे शेतकऱ्यांची डिमांड आहे त्यांच्या मागणीनुसार आम्ही 40 एकरावरती ऊसाची लागण करत आहोत. आणि पुढच्या वर्षी तुम्हाला आमचं आता हे मूलभूत बियाणं आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला आम्ही ते पायाभूत म्हणून बियाणं देऊ. ह्या 40 एकरातून तुम्हाला पुढच्या वर्षी 400 एकरावरती त्याचं लागवड होईल. आणि तुमच्या शेतावरती पायाभूत बियाणाची लागवड झाली की त्याच्या पुढच्या वर्षी जे प्रमाणित बियाणं होईल ती 4000 एकरावरती तुमची लागवड होईल. अशा पद्धतीने आपण हा बेणे बदलाचा कार्यक्रम निश्चित राबवू. या ठिकाणी मला गडकरी साहेबांना विशेष धन्यवाद द्यायचे, कारण त्यांच्या पुढाकाराने आम्ही आज ह्या गोष्टी या ठिकाणी करू शकलो. पुढचा जो भाग आहे की 2 सरीतील अंतर आणि टिपरीतील अंतर. ऊस ज्यावेळेस आपण लागवड करतो, ती लागवड करत असताना 2 सरीतलं अंतर आणि 2 डोळ्यात किंवा 2 टिपऱ्यामधलं अंतर हे अतिशय महत्त्वाचं आहे की ज्यामुळे आपल्याला गाळप योग्य ऊसाची संख्या तोडणीच्या वेळेस असावी लागते, ती मिळते आणि ती अतिशय गरजेची आहे. त्याच्यावरती ऊसाचं उत्पादन ठरलं जातं. म्हणून ऊस लागवड करतानाच आपण ते नियोजन करावं लागतं की मला 2 सरीमध्ये अंतर किती असायला पाहिजे आणि 2 डोळ्यामध्ये अंतर किती असायला पाहिजे, की जेणेकरून मला माझ्या शेतामध्ये 1 एकर ऊसामध्ये कमीत कमी 40,000 ऊस गाळप योग्य ऊस तयार करता येईल. मग हे जर आपण सुरुवातीला केलं नाही तर मग 30,000 मिळतील किंवा 35,000 मिळतील. मग याच्यावरती आपलं उत्पादन ठरतं. आणि दुसरा भाग याच्या अनुषंगाने असा येतो की आपल्याला खत आणि पाणी असं जर केलं तर त्या ऊसाचं वजन येतं. जर आपण 40,000 ऊस गाळपयोग्य करू शकलो आणि एका ऊसाचं वजन असं धरूयापैकी 1.5 किलो मिळालं तर 40 × 1.5 तुम्हाला 60 टन उत्पादन मिळतं. तेच तुम्ही 2 किलो केलं तर ते तुम्हाला 80 टन मिळेल. आणि ते जर तुम्ही 2.5 केलं तर तुम्हाला ते 100 टन सहज मिळेल. ही अगदी साधी आणि सोपी गोष्ट आहे. फक्त त्या वेळेला ते नियोजन झालं तर आपण शेतकरी ते करू शकता आणि उत्पादने आपल्याला मिळू शकतं. त्यानंतरचा भाग असा आहे की योग्य वेळी तणनाशकाचा वापर. कारण ऊस हे पीक असं आहे की त्याला आपल्याला पाणी द्यावं लागतं, खतही द्यावं लागतं. आणि मग त्या खत आणि पाणी देत असताना ऊसाच्या पिकावर ते गवत पण येतं. मग ते गवताचं आपल्याला व्यवस्थित व्यवस्थापन करावं लागतं. ते जर केलं नाही तर हे गवत आणि ऊस एकाच समूहातले आहेत किंवा एकाच कुटुंबातले आहेत, त्यामुळे ते एकमेकाशी स्पर्धा करतात. मग ती अन्नद्रव्याची स्पर्धा असेल, सूर्यप्रकाशाची स्पर्धा असेल, आणि ह्या दोन्ही स्पर्धेमुळं मग आपण व्यवस्थापन केलं नाही तर एक भाग साधारण 30% आपलं उत्पादन कमी करू शकतं. म्हणून तेही महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग आहे पाण्याचा अमर्याद वापर. हे एक दुसरं महत्त्वाचा भाग आहे, तोही आपण टाळला पाहिजे. आज मगाशी सांगितलेलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी समस्या कुठली उभी राहिली असेल ऊस उत्पादनामध्ये, ती पाण्याचा अमर्याद वापर केल्यामुळे आमच्या सगळ्या जमिनी ह्या एकतर शारपट झाल्या किंवा चोपण झाल्या.
मी याच अनुषंगाने आपल्याला सांगेन की इथं जे जे काही वयस्कर शेतकरी असतील तर त्यांच्या बोलण्यात एक नेहमी अशी एक भाषा असते की पाणी हे प्रवाही सोनं आहे, पाणी हे प्रवाही सोनं आहे. मग हे सोनं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस जर आपण सोन्याचा अलंकार म्हणून वापर केला तर तो शोभून दिसतो आणि हव्यास जोखीम बनते. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हेच झालं की आपण पाण्याचा हव्यास केला आणि आज जोखीम बनली. आणि ती जोखीम अशी बनली की जे 100 टनाचं उत्पादन घेतो ते आज ते 20 टनावरती आलेले आहेत. आणि पुन्हा हे 20 टनावर 100 टन आणण्यासाठीचा जो प्रयत्न चालला आहे तो खूप कठीण आहे. तो आपल्याकडं होऊ नये मला वाटतं त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया किंवा आज आपण संकल्प करूया की मी माझी ऊस शेती करत असताना मी पिकाला जेवढं पाणी लागेल तेवढंच देईल. आज होतं आहे काय, शेतकरी पिकाला कधीच पाणी देत नाही. शेतकरी हा जमिनीला पाणी देतो आणि त्यामुळे जमिनी खराब होतात. जमिनी खतामुळे फारशा खराब होत नाही, जमिनी ह्या पाण्याच्या अमर्याद वापरामुळे खराब झाल्या. त्याचं कारण असं आहे की पाणी हा असा एक घटक आहे की जो आपण ज्यावेळेस जमिनीला देतो त्यावेळेस तो खालच्या स्तरामध्ये जातो. निसर्गाने जे चांगलं आहे ते वरती ठेवलेलं आहे आणि जे खराब आहे ते खालच्या स्तरामध्ये आहे. आणि हे पाणी जेव्हा खाली जातं तेव्हा ते एकटं जातं. खाली गेल्यानंतर नको त्या क्षाराबरोबर संगत करतं आणि उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी कमी पडतं त्याच वेळेस हे पाणी केशाकर्षाने वरती येतं. वरती येताना तर एकटं येत नाही, जाताना एकटं जातं, येताना एकटं येत नाही. ते नको त्याला घेऊन येतं वरती आणि वरती आलं की ते सोडून देतं. आणि सोडलेले क्षार हे मातीच्या कणाला चिटकून बसतात आणि जमीन क्षारपड बनते. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की जिथे जिथं पाण्याचा अमर्याद वापर आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही ऊसाचं पीक उन्हाळ्यामध्ये पाहिलं तर त्या ऊसाच्या पानाच्या कडा किंवा त्याचा शेंडा जळालेला दिसतो. त्याचं कारण असं आहे की जे क्षार खालच्या स्तरातून पाण्यामुळे वरती आले किंवा जिथं मुळ्या वाढतात तिथं आले त्याचा परिणाम त्याच्या वाढीवरती झाला आणि ते दिसतं. आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हे क्षार पुन्हा खाली जातात. मग त्यावेळेस जळालेल्या कडा पुन्हा हिरव्या होतात. एवढं जरी आपण केलं तरी खूप झालं. शेतकरी बंधूला माहिती आहे की शेतामध्ये गेली की जमिनी आपल्याशी बोलते आणि शेते आपल्याशी बोलते. मी तुम्हाला तेही सांगेल की कसं बोलतं आपण ती भाषा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो जर केला तर निश्चित आपण जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे की उत्पादन वाढीचं ते आपल्याला साध्य होईल. पुढचा जो भाग आहे की अवर्षण काळामध्ये जी काळजी घ्यायची आहे तो एक भाग आहे की नेहमीच आपल्याला पाऊस चांगला पडेल असं नाही आहे. आता आपण यावर्षी पाहिलं तर नाही म्हटलं तर थोडंसं नागपूर भागामध्ये थोडीशी परिस्थिती चांगली आहे, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जर गेला तर आमच्याकडे खूप कमी पाऊस पडला. तर त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला एक व्यवस्थापन करावं लागतं. मग ते करत असताना पाचट व्यवस्थापन आलं, काही बाष्पविरोधक फवारणी आली, वसंत ऊर्जासारखी फवारणी आली किंवा आत्ताच साहेबांनी सांगितलं की केसापासून उरलेले अमिनो आम्लाची फवारणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते आपण जर केलं तर आपल्याला त्यातून चांगला हे मिळेल आपल्याला याच्यामध्ये. त्यानंतर आंतरमशागती ज्या आहेत त्याच्यामध्ये जी चुकीच्या पद्धतीने केल्या जातात तोही आपण जर व्यवस्थित केल्या तर निश्चित आपल्याला ऊस पिकाची वाढ चांगली दिसून येईल. त्यानंतर स्वभाव आहे की जीवाणू खतं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जीवाणू खताचा वापर बहुतांश शेतकऱ्याकडून केला जात नाही, तो करणं गरजेचं आहे. आज आपण म्हणतो की माती ही जिवंत आहे, माती ही जिवंत आहे, पण ती हालत नाही, चालत नाही किंवा काही होत नाही, पण तरी आपण जिवंत म्हणतो. त्याचं कारण असं आहे की जे जमिनीमधले जीवाणू आहेत, जी बायोडायव्हर्सिटी आहे किंवा जी जैवविविधता आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. मग ती जर टिकवायची असेल तर आपल्याला सेंद्रिय खताबरोबर जीवाणू खतांचाही वापर करणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की जीवाणू खतं आपण का वापरायची, कारण आपण ज्या निविष्ठा वापरणार आहोत मग त्या सेंद्रिय स्वरूपात असतील किंवा असेंद्रिय किंवा रासायनिक स्वरूपात असतील त्याची उपलब्धता, कारण कुठल्याही वनस्पतीमध्ये असं मेकॅनिझम नाही की ते सेंद्रिय स्वरूपातील अन्नद्रव्य घेऊ शकतात. त्याला असेंद्रिय स्वरूपात किंवा रासायनिक स्वरूपातच यावं लागतं, तेव्हाच ते पिकाला घेता येतं. आणि ह्याचं जर महत्त्वाचं काम कोण करत असेल तर हे जीवाणू करतात की सेंद्रिय स्वरूपातील अन्नद्रव्य असेंद्रिय स्वरूपात आणली जातात आणि ती पिकाद्वारे घेतली जातात. मग हे कार्य वनस्पती जिवंत असताना करतात, हे जीवाणू जिवंत असताना करतात. आणि ज्यावेळेस हे जीवाणू मरतात त्यावेळेस त्यांची जी पेशी असते ते विघटन होतं आणि विघटन झालं की त्याच्यातून काही विकर बाहेर पडतात किंवा एन्झाईम बाहेर पडतात आणि ते एन्झाईमसुद्धा हे अन्नद्रव्य शुद्धता करण्यासाठी उपयोगी पडतात. आणि म्हणून हे जीवाणू खताचा वापर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो अयोग्य कालावधीत ऊस लागवण, कारण ऊस लागवडीचे हंगाम ठरलेले आहेत. त्या हंगामात जर तुम्ही लावला तर त्याची उगवण चांगली होते, त्याची वाढ चांगली होते, त्याची कांड्याची लांबी चांगली येते, त्याच्या कांड्याची जाडी चांगली मिळते, हिरव्या पानांची संख्या चांगली मिळते. म्हणून ऊस लागवडीचा हंगाम अतिशय महत्त्वाचा आहे. त्या पद्धतीने जर आपण केलं तर निश्चित आपल्याला या सगळ्याचा फायदा होईल. मी या सगळ्याचं थोडक्यात पुन्हा एकदा तुम्हाला पुढे सांगत जातो. आता किफायतशीर ऊस शेती कशी करायची
तर त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. एक भाग आहे ऊसाची उत्पादन आपण कशी वाढवू शकू, साखरेचा उतारा कसा वाढवू शकू. हे दोन्ही करत असताना आपल्याला उपपदार्थ कसे करता येतील. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ऊसाची जी संख्या आहे किंवा जी तोडणीयोग्य ऊस आपल्याला शेवटी मिळायला पाहिजे त्याच्यावरती आपली उत्पादक क्षमता अवलंबून असते आणि ती संख्या वाढवायची असेल तर आपल्याला त्याच्या लागणीच्या काळापासून आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. आता पहिला जो भाग आहे की प्रति एकरी संख्या आपल्याला कमीत कमी 40,000 असायला पाहिजे. प्रति एकरी ती 40,000 असायला पाहिजे आणि कमीत कमी एका ऊसाचं वजन 1.5 किलो तरी भरलं पाहिजे. 1.5 किलोवर समाधानी असण्याचं काही कारण नाही आणि असू पण नाही. त्याचं सरासरी एका ऊसाचे वजन हे 2, 2.5 किंवा 2.25 किलोपर्यंत असलं पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला तुमच्या ऊसाची उत्पादकता ही 80 ते 100 किंवा 125 टनापर्यंत करता येईल. त्यानंतरचा जो असं आता याचे फार जवळ आहे, असं काय करू याला, असं आवाज जात नाही का? माझा आवाज येतो का आपल्याला सर्वांना? हां हां. तर अशा पद्धतीने मी तिथं खाली दिले आहे तुम्हाला बघा. म्हणजे 1.5 किलो जर तुम्ही ऊस केला तर 60 किलो उत्पादन मिळेल, तुम्हाला 60 टन उत्पादन मिळेल. 2.25 किलो केला तर 70 मिळेल. 2 किलो केला तर तुम्हाला 80 टन मिळेल आणि 2.5 किलो केला तर 100 टन मिळेल. मग असं एक साधं गणित आहे की आपल्याला आपल्या ऊस लागण केल्यानंतर ऊसाला फुटवे किती यावेत, आलेले फुटवे किती जगावेत आणि त्याचे गाळपयोग्य ऊस किती व्हावेत, असे गणित आहे. त्यानंतर हे बघा, हे आपल्याकडे निसर्गाने आपण खूप भाग्यवान शेतकरी आहोत महाराष्ट्रामधले. आपल्याकडे सूर्यप्रकाश चांगला आहे, आपल्याकडे पाऊसमान नाही म्हटलं तरी चांगलं आहे आणि तुम्ही तर आमच्यापेक्षा खूप भाग्यवान आहात की तुम्ही हमखास पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये आहात. असा हमखास पाऊस कुठेही पडत नाही आहे, हा इथे पडतो आणि त्याचे जे विभागणी आहे पाऊस पडण्याची ती या ठिकाणी चांगली आहेत. म्हणून या ठिकाणी ऊस उत्पादन हे खूप चांगले होऊ शकतं. त्याचप्रमाणे इथल्या जमिनी ह्या चांगल्या निचरा होणाऱ्या आहेत. एक साधारण 1.5 फुटापर्यंत किंवा 2 फुटापर्यंत चांगली माती आहे आणि त्याच्या खाली एक कच्चा मुरुम आहे की ज्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये निचरा प्रणाली चांगली होऊ शकते आणि अशाच जमिनीमध्ये ऊस चांगला येतो. तर पहिल्यांदा एक गोष्ट आहे की आपल्याकडे ह्या भागामध्ये नागपूर भागामध्ये साधारण सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत हे चांगलं आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो. कारण ऊस पीक असं आहे की ते सूर्यप्रकाशाला प्रतिसाद देतं. जेवढा सूर्यप्रकाश जास्त तेवढं त्याची प्रकाश संश्लेषणाची किंवा साखर निर्मितीची प्रक्रिया अधिक होते आणि उत्पादन चांगलं मिळतं. परंतु हे केव्हा, जर आपण हंगामनिहाय योग्य जातीची निवड करून लागवड केली तर हे आपल्याला शक्य आहे. दुसरं, जो पानाद्वारे जो कार्बन बाहेर पडतो, उत्सर्जित होतो, त्याचा शेतातच उपयोग कसा करता येईल आपल्याला ते महत्त्वाचं आहे. त्याच्याकरता आपल्याला 2 सरीतलं अंतर आणि 2 टिपऱ्यामधलं किंवा 2 डोळ्यामधलं अंतर हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की जमिनीचा सेंद्रिय कर्ब आपल्याला कमीत कमी 0.75 ते 1% असायला पाहिजे. कारण तुम्ही 0.1% जर कार्बन वाढवला तुमचं आटन उत्पादन वाढतं. आणि दुसरा भाग, मॅडम या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की तुम्ही जर 0.1% कार्बन जमिनीमध्ये संवर्धित केला तर हवेतला 1.8 मेट्रिक टन कार्बन आपण जमिनीमध्ये आणतो आणि तो जर आपण 0.1% जर आपल्याकडून कमी झाला तर तेवढाच कार्बन हा पुन्हा हवेमध्ये येतो. म्हणजे दोन्ही पद्धतीने याचा आपल्याला उपयोग होतो की जमिनीमध्ये कार्बन संवर्धित करता येतो आणि पिकालाही त्याचा उपयोग करता येतो. आज आपल्या भारतामध्ये आपण जर सरासरी कार्बन पाहिला तो फक्त 0.3% आहे आणि त्याची कमीत कमी गरज आहे ती 0.6%ची आहे. एवढा मोठा त्याच्यामध्ये गॅप आहे. म्हणजे आपण हा 0.3%चा 0.6%वर केला तर आपली उत्पादकता समजा आज 50 टनाची विक्री असेल, आपण तो 0.3 वरून 0.6वर नेला म्हणजे 8 त्रिक 24, म्हणजे 24 टना उत्पादन आपण वाढू शकू. फक्त आपण काय करायचं आहे की माझ्या शेतामधला सेंद्रिय कर्ब हा 0.3%वर आहे. माझ्या मित्राने आता तेवढाच आहे, तो 0.3 0.4च्या आसपास आहे. तो जर आपण 0.6 केला तर 24 टना उत्पादन आपण वाढू शकू. जे आज आपलं 50 आहे त्याचं हे 74-75 टनापर्यंत आपण सहज नेऊ शकतो आणि ते शक्य आहे. याच्याकरता आपल्याला थोडंसं व्यवस्थापनाचा भाग करणं गरजेचं आहे. मग हे करण्याकरता आपल्याला 2 गोष्टीचा वापर करावा लागेल. एक भर खते किंवा जोर खते, रासायनिक खते, जैविक खते यांची सांगड घालावी लागेल. ती घालत असताना त्याचं प्रमाण आपल्याला ठरवावं लागेल किंवा त्याचं प्रमाणे ठरलेलं आहे. ते असं आहे की तुम्हाला साधारण 30 ते 35% सेंद्रिय खतं वापरावे लागतील, 30 ते 35% रासायनिक खतं आणि राहिलेली 20 ते 25% जैविक खतं. असं जर एकात्मिक व्यवस्थापन आपण जर केलं तर निश्चित आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब आपल्याला 0.6%पर्यंत न्यायला काही अवघड नाही. की जेथे आपल्याला आपल्या
जमिनीतून जे ऊस उत्पादन घेतो आहे त्याची उत्पादन 100 टनापर्यंत येणं सहज शक्य आहे. त्याचबरोबर आपल्याला पाण्याचं पण नियोजन करणं गरजेचं आहे. जसं खताचं नियोजन गरजेचं आहे त्याचप्रमाणे पाण्याचं नियोजन महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला आपलं शेत हे नेहमी वापसा स्थितीमध्ये ठेवायचं असतं आणि जेव्हा वापसा स्थिती असते, वापसा स्थिती म्हणजे असं की आपण शेतामध्ये गेला, तिथली माती काढली आणि त्याचा जर असा लाडू बनवला, ज्यावेळेस त्याचा लाडू बनतो त्यावेळेस असं समजायचं की आपली जमीन वापशावरती आहे आणि अशीच वापशावरती जमीन आपल्याला नेहमी ठेवली तर उत्पादन आपल्याला चांगलं मिळू शकेल. तर अशा पद्धतीने आपण खत आणि पाणी व्यवस्थापन केलं तर आपलं उत्पादन वाढू शकतं. तर अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा भाग आपण ठिकाणी करणं गरजेचं आहे. पुढचं आता मी तुम्हाला सांगेन की हवामान. आपल्याकडे सूर्यप्रकाश हा महत्त्वाचा घटक आहे ऊस उत्पादनामधला. तो आपल्याकडे अगदी पूरक असा आहे. त्याचप्रमाणे पाऊसमान आपल्याकडे साधारण ऊस पिकाला साधारण 1100 ते 1500 मिलीमीटर इतका पाऊस लागतो. माझ्या माहितीप्रमाणे नागपूरमध्ये साधारण 900च्या आसपास पाऊस पडतो. त्याची विभागणी चांगली आहे आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल. तापमानसुद्धा या ठिकाणी चांगल्यापैकी आहे. डिसेंबर जानेवारी जर सोडला तर इतर वेळेस आपल्याकडे तापमान चांगलं असतं की जेथे आपल्याला ऊस उत्पादन चांगलं मिळतं आणि जी आर्द्रता आहे ती साधारण 80 ते 85% आपल्याला असेल तर चांगलं उत्पादन मिळू शकतं. आता दुसरा जो भाग आहे की लागणी हंगाम अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही ऊसाची जात किंवा ऊसाचा वाण आणि हंगाम याचं नियोजन जर केलं तर आपल्याला अपेक्षित उत्पादन निश्चित मिळतं. सर्वसाधारणपणे आपल्याकडे 3 हंगाम असतात. एक अडसाली हंगाम असतो, पूर्व हंगामी असतो आणि सुरू असतो. आता जो अडसाली ऊस आहे तो साधारण 1 जुलै ते 31 ऑगस्ट या दरम्यान जो ऊस आपण लावतो त्याला म्हणतात अडसाली ऊस आणि त्याचं जे आयुष्यमान आहे किंवा त्याचा जो कालावधी आहे वाढीचा हा साधारण 14 ते 16 महिन्यापर्यंत असतो. दुसरा जो हंगाम आहे तो पूर्व हंगाम आहे. त्याचा आहे 1 सप्टेंबर ते 20 नोव्हेंबर. याच्यामध्ये जो आपण ऊस लावतो तो पूर्व हंगामी ऊस झाला आणि याचंच उत्पादन आपल्याला बऱ्यापैकी मिळतं. त्याचा कालावधी पण कमी असतो. आणि तिसरा जो आहे तो सुरू, तो साधारण 15 डिसेंबर ते फेब्रुवारी पण जो आपण ऊस लावतो त्याला सुरू हंगाम म्हणतात. हे तिन्ही हंगाम आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण करतो आणि याचंही नियोजन आपल्या कारखाना स्तरावर होत असतं. किती टक्के अडसाली प्लांटिंग असावं, किती टक्के पूर्व हंगामी असावं आणि किती टक्के हे असावं. आणि त्याचबरोबर खोडवा व्यवस्थापनही महत्त्वाचं आहे. जो ऊस फेब्रुवारीच्या पूर्वी तोडला जातो त्या सर्व ऊसाचा आपण जर खोडा धरला तर खोडवा ऊससुद्धा आपल्याला लागणीच्या वस्तूचं उत्पादन देऊ शकतो. आता दुसरा भाग आहे की ऊसाची वाण किंवा ऊसाची जात हा महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही एकदा हवामान कसं आहे समजून घेतलं, नंतर लागणीचे हंगाम समजून घेतले, पिकाची उत्पादकता कमी होण्याची कारणं समजून घेतली, मग पहिला भाग येतो की मी कोणतंही वाण कोणत्या हंगामात कोणत्या जमिनीसाठी वापरावा. तर मी पहिल्यांदा तुम्हाला हे सांगेल की आपल्याकडे नागपूर विभागामध्ये कोणते वाण चांगले येऊ शकतात. तर पहिला जो भाग आहे तो कोसी 671. हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनेच प्रसारित केलेला वाण आहे. हा लवकर येतो, साधारण 12-11 महिन्यामध्ये तो तोडेल येतो. त्याचं उत्पादन साधारण 118 किंवा 120 टनापर्यंत आहे आणि त्याचा साखर उतारा हा 20 टन प्रति एकरी आहे. हा अतिशय चांगला ऊस आहे. याची लागवड आम्ही या नागपूरचे जे परिक्षेत्र आम्ही विकसित केलं आहे त्याच्यावरती मी लागवड करतो. पुढच्या वर्षी आपल्याला याचं बियाणं मिळेल. दुसरा जो वाण आहे की 8632 हा अतिशय चांगला वाण आहे. माझ्या माहितीप्रमाणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच वाणाचा वापर करावा. कारण याचं ऊस जरी बारीक दिसत असला तर त्याचं वजन चांगलं असतं आणि याचा साखर उताराही चांगला असतो. मग ते शेतकऱ्याच्याही फायद्याचं आहे आणि कारखान्याच्याही फायद्याचं आहे. तेव्हा माझं सगळं शेतकरी बांधवांना विनंती अशी राहील की तुम्ही जास्तीत जास्त क्षेत्र हे 8632 खाली आणा. कारण तुमच्याकडे शारपड किंवा चोपण जमिनीचा प्रश्न आज तरी नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही तुमच्या जमिनी आहेत त्या सगळ्या जमिनीमध्ये 8632चं तुम्ही लागवड करा. त्याचं बियाणं देण्याची जबाबदारी पुढच्या वर्षी आमच्याकडे असेल. आम्ही ती निश्चित पूर्ण करू. हा सुद्धा साधारण मध्यम उशिरा येणारा वाण आहे. तिन्ही हंगामात आपण घेऊ शकतो. अडसलेला पण ऊस येऊ शकतो, पूर्व हंगामीला येऊ शकतो, सुरूला येऊ शकतो. आणि याचं उत्पादन साधारण 130 टनापर्यंत आहे आणि साखर उतारा हा 19 टनापर्यंत आहे. तर अशा पद्धतीने याची जर तुम्ही लागवड केली तर निश्चित आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल. आता पुढचा जो भाग आहे की कोयम 265 याचीही बऱ्याच शेतकऱ्यांना आवड असल्यासारखं असेल. पण माझं तुम्हाला एक विनंती अशी राहील की हा जो वाण आहे हा चांगल्या जमिनीसाठी प्रसारित केलेला नाही. ज्या जमिनी शारपड किंवा चोपण आहे तिथेच हा वाण लावायचा आहे. उगेच मिळते बेन म्हणून चांगल्या जमिनीत लावला तर याचा फारसा शेतकऱ्याला फायदा होणार नाही, कारखान्याला त्याहून होणार नाही. म्हणून ज्यांच्या जमिनी चांगल्या आहेत, माझ्या माहितीप्रमाणे नागपूर विभागामध्ये कुठेही शारपड किंवा चोपण जमिनी नाहीत,
तर इथं जी चांगली जमीन आहे तिथे हा 205 ऊस अजिबात लावू नका. जिथं अगदी क्षारपट जमीन आहे किंवा जिथं फार उत्पन्नच येत नाही तिथं निश्चित लावा, आम्ही नाही म्हणणार नाही. परंतु ज्या चांगल्या जमिनी आहेत तिथे लावू नका. कारण काय आहे, हा जो ऊस आहे याची अन्नद्रव्य शोषण करण्याची क्षमता जास्त आहे. तुम्ही चांगल्या जमिनीमध्ये जर लावलं तर हे अन्नद्रव्य जास्त शोषून घेईल आणि उत्पादन पाहिजे तेवढं मिळणार किंवा मिळणार बी नाही. पण जमिनीचा जो पोत आहे किंवा जमिनीची जी सुपीकता आहे ती कमी होईल. ते जर चांगल्या जमिनीत तुम्ही 86-32 लावला, कोसी 671 लावला किंवा VSI 18-121 लावला तर निश्चित तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. तरी हा 265. आणि दुसरा भाग असा आहे की याला जर ऊस लवकर वेळेत जर तुटून गेला नाही तर त्याला मध्ये पोंगळी पडते किंवा दशी पडते आणि दशी पडली की ऊसाचं वजन घटतं, पर्यायाने शेतकऱ्याचं नुकसान होतं. आणि दुसरं त्याला बाजूला पांगशा फुटतात, म्हणजे कोंब ज्याचा जो डोळा असतो त्याला कोंब येतो आणि त्यामुळे त्याचं वजन घटतं. म्हणून चांगल्या जमिनीमध्ये 86-32ची लागवड करा. अगदीच खराब जमिनी असेल तरच 265चा आपण या ठिकाणी वापर करावा. त्यानंतर पुढची जी जात आहे की VSI 8005, हा सुद्धा ऊस अतिशय चांगला आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की याला जी रानडुकरं असतात ती खात नाहीत. रानडुकरं खात याच्यामध्ये फायबरचं म्हणजे जो आपण त्याला काय म्हणतो बग्याचं प्रमाण जास्त आहे का, तंतुमय पदार्थ त्याचे जास्त आहे. याचा साखर उतार चांगला आहे, वजन चांगलं आहे. या नागपूर विभागामध्ये जिथे जिथं डुकरांचा प्रादुर्भाव, रानडुकरांचा प्रादुर्भाव जास्त आहे तिथं हा जर ऊस लावला तर चांगलं उत्पादन येईल. हा सुद्धा मध्यम उशीर येणारा 14 महिन्यात तयार होणारी जात आहे. ही तिन्ही हंगामासाठी आपल्याला वापरता येते. याचं उत्पादन साधारण 150 टनापर्यंत आहे आणि साखर उतारा साधारण 21 टनापर्यंत आहे. याचा शेतकऱ्यांना वजनाच्या दृष्टीने फायदा होतो, कारखान्याला बग्यास पण जास्त मिळतो की जे आपल्याला कोजनला वगैरे त्याचा वापर होतो. तर ही अशी एक जात आहे की ती शेतकरी आणि कारखाना या दोघांनाही अतिशय महत्त्वाची आहे. दुसऱ्याचा जो वाण आहे आपला तो MS 10001. हा अतिशय म्हणजे जास्तीचा साखर उतारा असलेला आहे, पण हा थोडासा मऊ ऊस आहे, सॉफ्ट आहे. त्याला रानडुकराचा प्रादुर्भाव जास्त होतो, पण याचं उत्पादन चांगलं आहे, साखर उतारा चांगला आहे. शिवाय हा लवकर पक्व होणार आहे किंवा लवकर तोडणी येणार आहे. त्याचं उत्पादन साधारण 140 टनापर्यंत आहे. साखर उतारा 21 टनापर्यंत आहे. तर हाही ऊस आपल्या भागामध्ये चांगला येऊ शकतो. याचं बियाणं आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं ठरवलेलं आहे किंवा आम्ही ते तुम्हाला पुढच्या वर्षी देणार आहोत. नंतर हा दुसरा एक आहे की VSI 434. हा आम्ही 86-032 या वाणापासून त्याच्यावरती गामा रेडिएशन करून हा एक नवीन वाण काढलेला आहे. याचंही उत्पन्न चांगलं येतं. याचाही आपण या ठिकाणी वापर करू शकता. हाही लवकर येणारा 12 महिन्यात तयार होणारा वाण आहे. याचं उत्पादन साधारण 120 टनापर्यंत आहे आणि साखर उताराही 20 टनापर्यंत आपल्याला मिळतो. विविध रोग किडीलाही हे सगळे वाण रोगप्रतिकारक आहेत. त्याच्यानंतरचा एक नवीन आता जात आपण दिली फुले 11-082. ही पाडेगाव संशोधन केंद्रानं आपलं जे महात्मा कृषी विद्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं तिथं ते वाण हा विकसित केलेला आहे. हाही पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चालतो, आपल्याकडे तो चांगल्या प्रकारे येऊ शकतो. याचंही हा साधारण लवकर तयार होतो 12 महिन्यामध्ये. त्याचं उत्पन्न साधारण 120 टनापर्यंत आहे आणि साखर उतारा हाही साधारण 18 ते 20 टनापर्यंत आपल्याला मिळतो. विविध प्रकारच्या रोग आणि किडीला प्रतिकार करणारा असा हा वाण आहे. त्यानंतर दुसरा जो वाण आहे की जो मागच्या वर्षीच प्रसारित झाला तो COM 13007. हाही मध्यम उशिरा साधारण 14 महिन्यात तयार होतो. याचे उत्पादन 130 टनापर्यंत आहे आणि साखर उतारा हा 17 ते 18 टनापर्यंत आहे. हाही विविध रोग आणि किडीला प्रतिकार असा करणारा रोग आहे. तर असे हे विविध वाण आपल्याकडे आहेत. आता ही नवीनच जात प्रसारित झाली 15-012. ही थोडी लवकर येणार आहे, म्हणजे मध्यम उशीर येणारी जात आहे. साधारण ती 14 महिन्यात तयार होते. याचंही आता ही नवीनच जात आहे. याचे आपण बियाणं तयार करत आहोत. हे आपल्याला देण्याचं आम्ही प्रयोजन करत आहोत. पुढचा आहे VSI 18-121. हा एक नवीन वाण मागच्या वर्षी पूर्व प्रसारित झाला, यावर्षी तो प्रसारित होईल. हा आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नागपूरमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत. याची बियाणं आम्ही लागवड केलेली आहे. तुम्हाला पुढच्या वर्षी याचं बियाणं पाहिजे त्या प्रमाणात मिळू शकेल. तर अशा पद्धतीने ही सगळे वाण की जे आपल्या नागपूर विभागामध्ये येऊ शकतात त्याचा मी या ठिकाणी तुम्हाला साधारण परिचय करून दिला. पण ह्या सगळ्यापैकी जे महत्त्वाचे वाण आहेत त्याच्यामध्ये 86-032 हा आहे, 434 आहे, VSI 18-21 आहे. याचबरोबर जी 86-032 आहे. ह्या सगळे वाण जे साधारण 6 वाणांचं किंवा 6 ऊस जातींचं बियाणं आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी कारखान्यामार्फत किंवा ह्या मानस समूहामार्फत आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून जो आपलं उद्दिष्ट आहे की 33% बेने बदलाचा तो आपण यातून साध्य करू शकू.
तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं की ऊसाचं सरासरी क्षेत्र आपल्याकडे 10 लाख हेक्टर आहे. दरवर्षी बेनेबदल करायचं क्षेत्र आपल्याला 2 लाख कमीत कमी असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मूलभूत बेने 200 हेक्टर जर झालं तर आपल्याला पायाभूत बेनं ते आपल्याला त्याच्या 10 पट मिळतं, म्हणजे 20,000 हेक्टरवर ते आपल्याला मिळेल. आणि तेच जर 20 हेक्टरचं पुढचं जर आपण त्याचं प्रमाणित बेने केलं तर ते आपल्याला 20 लाख हेक्टरवरती करता येईल. आणि हेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे की जो ऊस उत्पादन वाढीमधला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर उत्तम प्रतीचं बियाणं वापरल्याने फायदे नेमके काय होतात, कशा करता उत्तम प्रतीचं बियाणं वापरायचं, तर सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की आपलं उत्पादन फक्त बेने बदलामुळे 10 ते 15% वाढू शकतं. त्याचबरोबर चांगल्या वयाचं बियाणं वापरल्याने उगवण क्षमता ही 90% जाते. तुमचं बियाणं जर चांगलं नसेल तर 65% पुढं उगवण क्षमता जात नाही. पण तुम्ही जर चांगल्या प्रतीचं बियाणं वापरलं तर तुमच्या बियाण्याची उगवण ही 90% होते. म्हणजेच आपल्याला ऊसाची जी संख्या आहे किंवा जे गाळपयोग्य ऊस आपल्याला शेतामध्ये तयार करायचं आहे त्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्हाला चांगल्या प्रतीचं बियाणं वापरणं गरजेचं आहे. इथं बेनेला लागण्यासाठीच्या खर्चात पण बचत होते. त्यामुळे ऊसाची उगवण वाढ जोमाने होते. ऊस पीक, खत, पाणी आणि मशागतीस चांगला प्रतिसाद दिल्यामुळे उत्पादन आपलं चांगलं मिळतं. आणि रोग कीड बियाणं असल्यामुळं पुढचा जो समस्या आपल्याला येतात रोग आणि किडी संरक्षणाच्या त्या या ठिकाणी कमी होतात. आणि खोडवा पिकाचं व्यवस्थापन चांगलं करता येतं. तर फक्त एक गोष्ट आपण केली तर आपल्याला एवढ्या गोष्टीचा फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा की बेने बदल केला तर 10 ते 15% आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते. पुढचं मग हे चांगलं बेणं ओळखायचं कसं, त्याचे वैशिष्ट्य कुठले असतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते असं की ऊसाचं बेणं हे रसरशीत आणि सशक्त असलं पाहिजे. ते असं रसही दिसलं पाहिजे. बेणं शुद्ध किंवा भेसळविरहित नसावं. का त्याचं कारण असं की बऱ्याच वेळा कधी त्याच्यामध्ये भेसळाची शक्यता असते, तर ते आपण पाहून घेणं गरजेचं आहे. बेण्याचे डोळे असे फुगिरे असले पाहिजे. जे ऊसाच्या कांडीवरती जे डोळा असतो तो असा फुगिरे असला पाहिजे, असा तो दबलेला दिसला नसला पाहिजे. ऊसाच्या बियाण्याचं वय साधारण 9 ते 11 महिने असलं पाहिजे. बेणं हे रोग आणि कीडविरहित असलं पाहिजे. आणि डोळ्यावरील पाचट काढलेलं नसावं. पाचट काढलं असेल तर डोळ्याला इजा होण्याची किंवा जखम होण्याची शक्यता असते, म्हणून पाचट काढलेलं नसावं. अशा पद्धतीची ही वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असली पाहिजे की जेणेकरून आपण चांगलं बियाणं वापरू शकू. आता राज्यातील बेण्याची उपलब्धता कशी आहे, तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र या दोघांचं मिळून साधारण जे पारंपरिक कांडी बियाणं आहे ते 40 हेक्टरवरती आहे. VSIचं ऊती संवर्धित बियाणं आहे ते 10 लाख रोपे आहेत. इतर संस्था व कृषी विद्यापीठ यांचे 40 आहेत. तर अशा पद्धतीने पायाभूत आणि प्रमाणित बियाणं आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो. पुढचा भाग आहे की ऊती संवर्धित बियाणे. तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जे न्यूक्लियस सीड किंवा मूलभूत बियाणं ते करण्याचं काम आपण करतो आणि त्यातून आपण पुढे जात ते मूलभूत बियाणं आणि प्रमाणित बियाणं अशी एक त्रिस्तरीय बेनेमाळा प्रक्रिया आपण या ठिकाणी राबवत असतो. त्यानंतर हे जे ऊती संवर्धनाचे जे रोपं आपण बनवतो तर ते एक जर आपण रोप बनवलं तर त्याच्या 20 पट आपल्याला त्याची लागण करता येते. तर हे काम वसंतदादामध्ये आपण प्रामुख्याने करतो. पुढचा आहे की आता पुढचा भाग झाला. आतापर्यंत आपण समजून घेतलं की हवामान कसं असावं, वाहन कुठले असावेत, हंगाम कुठला असावा, या सगळ्या गोष्टीचे आपण हे केलं. पण हे सगळं करत असताना ज्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे ती जी जमीन आहे त्या जमिनीचं आरोग्य नेमकं कसं आहे याचा आपण कधी असा विचार करत नाही. मला जांभूळकर साहेबांनी परवा सांगितलं की आम्ही 10,000 सॅम्पल माती तपासणी केली आहे. तर अतिशय चांगली बाब आहे, कारण आपण जमिनीच्या आरोग्याचा कधीच विचार करत नाही आहे. आज आपण संपूर्ण भारतात विचार केला फक्त 2%च माती परीक्षण होत आहे. फक्त 2% माती परीक्षण होत आहे, तरीसुद्धा आपली उत्पादकता किंवा जमिनीचं आरोग्य आपण राखून आहोत. आपण ही जर 2ची 4 केली, 2ची 10 केली तर मला वाटतं जमिनीचं आरोग्य आपण अबाधित तर निश्चितच ठेवू, पण त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य अबाधित ठेवून पिकाची उत्पादकता शाश्वत करण्याचा हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी ठरेल. म्हणून माती परीक्षण करणंही अत्यंत गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे मानस समूहाने ती सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही दरवर्षी करा असं मी म्हणणार नाही माती परीक्षण, पण दर 3 वर्षात एकदा तरी माती परीक्षण केलंच पाहिजे. ते केलं तरच तुम्हाला तुमचं जमिनीचं आरोग्य अबाधित ठेवून पिकाची उत्पादन शाश्वत करता येईल. आज मी किती म्हणालो की मी 100 टन उत्पादन काढलं, 200 टन काढलं, पण हे 200 टन मी 1 वर्ष काढलं का 5 वर्ष काढलं का 10 वर्ष काढलं हे महत्त्वाचं आहे. 1 वर्ष काढून त्याचा फारसा फायदा नाही, 5 वर्ष काढूनही फायदा नाही, पण मी सलग 10 वर्ष त्या शेतामधून 100 टन प्रत्येक उत्पादन काढलं आणि ते काढायचं असेल तर माती परीक्षण हे करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपण कराल अशी माझी अपेक्षा आहे. मग ही जमिनीची सुपीकता, मग जमिनी सुपीकता म्हणजे काय की ज्या जमिनीमध्ये जैवविविधता चांगली आहे,
ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगला आहे आणि ज्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करण्याची कार्यक्षमता आहे किंवा ते उपलब्ध पिकाला घेण्याची कार्यक्षमता आहे, अशी जी जमीन त्याला म्हणायची जमिनीची सुपीकता. आता ही जमीन व जमिनीच्या प्रकारच्या पिकांचं नियोजन कसं करावं? आता मी तुम्हाला माहिती सांगितलं की ऊस हे गवतवर्गीय समूहातला असल्यामुळे ते कुठेही लावलं कसंही लावलं तर ते येतं. पण आपल्याला खरंच ऊस म्हणून पिकवायचं असेल तर आपण जमीन माझी कशी आहे, मी कुठला ऊस त्याच्यामध्ये लावला पाहिजे. तर पहिला जो भाग आहे की जमीन आणि जमिनीच्या प्रकारानुसार ऊस पिकांचे नियोजन करणं गरजेचं आहे. तर पहिला सगळ्यात भाग असा आहे की ऊस ज्या जमिनीत लावायचा आहे त्या जमिनीची निचरा प्रणाली चांगली असली पाहिजे. ती जर नसेल तर मग अनेक प्रश्न उद्भवतात. मग त्याच्यामध्ये जैवविविधता कमी होते, पाण्याचा निचरा चांगला होत नाही, क्षाराचं प्रमाण वाढतं, मग ऊस लावलं तर ऊसाची वाढ खुंटते, ऊसाच्या कांड्याची लांबी कमी होते, ऊसाची जाडी कमी होते. हे सगळं होत असतं. मग ते होऊ द्यायचं नसेल तर मग आपल्याला आपली जमीन ऊस पिकास निवड करत असताना पहिला भाग ती उत्तम निचऱ्याची असली पाहिजे. तिची खोली साधारण 1 ते 1.5 मीटर असली पाहिजे. त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे कमीत कमी 0.6% पुढं असलं पाहिजे. त्याचा जो सामूह आहे तो साधारण 6.5 ते 7.5च्या दरम्यान असला पाहिजे. विद्युत वाहकता ही 5 डेसिबल, विद्युत वाहकता म्हणजे क्षाराचं प्रमाण हे 5 डेसिबलपेक्षा कमी असलं पाहिजे. चुनखडी किंवा आपण ज्याला म्हणतो मुक्त चुना म्हणतो त्याचं प्रमाण हे 15%पेक्षा कमी असलं पाहिजे. आणि त्याचं अन्नद्रव्य पुरवण्याची जी क्षमता आहे ती चांगली असली पाहिजे. अशी जमीन असते ती ऊस पिकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपल्याकडे अजून काही मध्यम काळ्या खोल जमिनी आहेत तर की ज्यांची खोली साधारण 100 ते 150 सेंटीमीटर असते. तर अशाही जमिनी आपल्याला ऊसासाठी योग्य असतात. त्या जमिनीमध्ये चिकण मातीचं प्रमाण किंवा मातीच्या कणांचं प्रमाण हे 50% असतं. त्यांची कणांची रचनाही चांगली असते. खालच्या थरात मुरूम असल्यामुळे त्याच्या निचरा प्रणाली चांगली होते. चुनखडीचं प्रमाण हे 5%पेक्षा कमी आहे. त्याचप्रमाणे त्याचा सामूह हा 8.5पर्यंत जातो. तर तोही आपल्याला या ठिकाणी त्याचं व्यवस्थापन करता येतं. आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे जास्त अधिक आहे. तर ही जमीन ऊस पिकासाठी अत्यंत चांगली आहे. नंतर काही नदीकाठच्या जमिनी असतात, गाळाच्या जमिनी असतात. या नदीकाठच्या किंवा गाळाच्या जमिनी असतात यांचे भौतिक रचना, भौतिक म्हणजे त्याची घनता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, पाणी मुरवण्याची क्षमता ही चांगली असते. त्याला म्हणतात भौतिक गुणधर्म. रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म हे अतिशय चांगले असतात. त्याचबरोबर चिकण मातीचं जे प्रमाण आहे ते 40%च्या आसपास असतं. त्याचा जो सामूह आहे किंवा pH आपण म्हणतो तो 6.8 ते 7.2 असतो आणि खोली साधारण 150 सेंटीमीटरपर्यंत असते. अशा जमिनीमध्ये ऊसाची वाढ चांगली होते. ऊसाच्या कांड्यांची संख्या वाढते, कांड्याची लांबी वाढते आणि कांड्याची जाडी पण वाढते. तर अशा पद्धतीने आपण जर ही जमीन व्यवस्थितरित्या व्यवस्थापन केलं तर चांगला ऊस आपण घेऊ शकतो. आता ज्या मध्यम प्रकारच्या जमिनी असतात, लालसर तांबूस करड्या किंवा गावकुसा जमिनी असतात किंवा डोंगरउतार जमिनी असतात, अशा जमिनीची खोली साधारण 50 ते 150 सेंटीमीटरपर्यंत असते. त्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण 5% असतं. मातीच्या कणांचं प्रमाण 50-55% असतं. पाण्याचा निचरा चांगला होतो. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण मध्यम ते कमी असतं. ते तिथं आपल्याला वाढवण्याचं आवश्यकता आहे. जलधारणा शक्ती त्यांची थोडी कमी असते कारण मातीच्या कणांचं प्रमाण कमी असल्यामुळे. नंतर जास्त काळ्या भुरकट जमिनी ज्या असतात त्यांची खोली असते 150 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा खोल असतात. पण त्या तेवढेसे उत्पादन देत नाही कारण त्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण हे साधारण 9 ते 14% आहे. त्याचा सामूह 8.5% आहे. म्हणून याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित अशी उत्पादकता मिळत नाही. पुढचा भाग आहे की पूर्व मशागत. आपण सगळं आता जमीन हे केली, ऊस जात निवडली, हंगाम निवडला. आता पुढचा भाग येतो की पूर्व मशागत. तर पूर्व मशागत नांगरणीपूर्वी काय पूर्व मशागत करायची आणि नंतर काय करायची. तर सर्वसाधारणपणे नांगरणीपूर्वी जी मशागत करायची आहे की काय होतं की आपण ऊस लावत असताना रोटावेटर मारतो, नांगर करतो, ट्रॅक्टर फिरतो आणि जमीन घट्ट बनते. आणि घट्ट बनले की जो निचरा प्रणाली त्याच्यावर परिणाम होतो. म्हणून साधारण 5 फूट अंतरावरती दर 3 वर्षातून एकदा एक सबसॉयलर नावाचं एक ट्रॅक्टर चलित एक अवजार आहे ते जर आपण हाकलं तर आपल्याला त्याची निचरा प्रणाली चांगली वाढवता येते. हवा खेळती राहते आणि त्यामुळे जैवविविधता वाढते. पाण्याचा निचरास मदत होते. मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होतं आणि क्षारांचं प्रमाण कमी होतं. त्यानंतर ऊस लागवडीपूर्वी आपण या गोष्टी करायच्या आहेत की पहिलं आपण की प्रत्येक 5 फूट अंतरावरती एक सबसॉयलरनं त्याची मशागत करायची आहे. नंतर उभी आडी नांगरट करायची आहे. त्याच्यानंतर प्रति एकरी 10 टन शेणखत म्हणा किंवा कंपोस्ट खत आपण जमीन मिसळायचं आहे. आणि सर्वसाधारणपणे प्रति एकरी 24 किलो गंधकाचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला अन्नद्रव्याची उपलब्धता जमिनीमध्ये वाढवण्यास मदत होते. आणि त्यानंतर मग आडव्या 2 जर कुळवण्या केल्या आणि नंतर सरी पाडली तर आपल्याला ऊस हा चांगला घेता येतो. हे साधारण हे ट्रॅक्टर स्वयंचलित आहे. जे पहिलं आहे ते की सबसॉयलर आहे. नंतर ही सगळी
जी अवजार आहे त्या अवजाराच्या मदतीने आपण चांगली मशागत करू शकतो. त्याच्यानंतर इथून दाखवलं आहे की जर आपण ती मशागत केली नाही तर ते जमिनीचं जे घट्टपणाला आलेलं आहे त्याच्यामुळे मुळांची वाढ चांगली होत नाही, पाणी व्यवस्थित झिरपलं जात नाही, मग त्याच्यामुळे ऊसाची पीक वाढ चांगली होत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर लागण पद्धत हाही महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये आपण 1 डोळा लागण पद्धत करू शकतो, 2 डोळा पद्धत करू शकतो, रोपाची लागवड करू शकतो. तर 1 डोळा लागवड करायची असेल तर जो आपण डोळा कट करणार आहोत तर डोळ्याच्या खालचा जो भाग आहे तो 2/3 असला पाहिजे आणि वरचा भाग 1/3 असला पाहिजे. अशा पद्धतीने आपण कट केलं तर आपल्याला साधारण एकरी 8 ते 10 हजार टिपऱ्या लागतात, म्हणजे साधारण 1 ते 1.5 टन आपला ऊस जातो. 2 टिपरी जी आपण लावणार आहोत किंवा 1 डोळ्याचे 2 कांड्या आपण तिथे लावणार आहोत त्याच्यामधलं अंतर 1 ते 1.5 फूटचं असलं पाहिजे. टिपरी साधारण 3 इंच खोल गेली पाहिजे. जास्तीचं खोल गेली तर उगवण होण्यास कालावधी जास्त लागतो, म्हणून ती 3 इंचापेक्षा जास्त खाली जाता कामा नये. नंतर नांग्या भरतात, कारण कधी कधी काय होतं की काही ठिकाणी गॅप पडतो, तो गॅप तसाच न ठेवता आपल्याला तो भरावा लागतो किंवा तिथे आपल्याला नवीन रोप लावावं लागतं. तर त्याकरता आपल्याला एक नवीन रोप वाटिका करावी लागते किंवा तिथंच एखाद्या सरीमध्ये सरीच्या शेवटी 50-50 जास्तीचे रोपं लावावे लागतात की जेणेकरून आपल्याला मध्ये जो गॅप पडतो तो हे करता येतो. आणि अशाच पद्धतीने लागवड केल्यानंतर ऊस उगून आल्यानंतर साधारण 45 ते 60 दिवसांनी जो मदर केन असतो किंवा जेठा कोंब असतो तो जर आपण मोडला तर फुटव्यांची संख्या वाढते आणि आपल्याला काळपयोग्य ऊसाची संख्या आपल्याला जास्त मिळते. हे झालं 1 डोळा पद्धतीचं. तर तुम्ही 2 डोळा टिपरी वापरली तर इथं साधारण आपल्याला 2 ते 2.5 टन ऊस लागतो किंवा आपल्याला 8 ते 10 हजार टिपऱ्या लागतात. आणि 2 टिपरीचं अंतर आपल्याला तेवढंच ठेवायचं आहे, 6 ते 8 इंच किंवा 1 ते 1.5 फुटावरती. त्याच्यानंतर आपल्याला त्याची जी खोली आहे गाडण्याची ती साधारण 3 इंचापर्यंतच आपल्याला ठेवायची आहे की जेणेकरून आपल्या उगवण क्षमता चांगली राहील, अपेक्षित ऊस संख्या आपल्याला मिळेल. तसंच 1 डोळा पद्धतीच्या तुलनेतील धोके कमी राहतील आणि सर्व लागवड हंगामात हे लागणीस योग्य असं आहे. त्याच्यानंतर आहे की कोरडी वापशावरची लागण. हे महत्त्वाचं आहे की आपण जर लागवड कोरड्यावर केली किंवा पाणी देऊन वापशावर केली तर आपल्याला एक ठराविक अंतरावरती ते ऊस लागवड करता येते, जेणेकरून आपली उगवण क्षमता ही 90% आसपास आणता येते आणि आपल्याला त्याचं उत्पादन चांगले मिळतं, ऊसाची संख्या चांगली मिळते. त्याच्यानंतर हे ऊस लागण्याच्या ज्या पद्धती की ही जोडओळ पद्धत आहे, जोड लागण पद्धत, याच्यामध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन चांगलं करता येतं, खत व्यवस्थापन चांगलं करता येतं. तर ही एक लागणीची पद्धत आपली आहे. पुढचं एक ओली लागण केल्यानं हलक्या जमिनीमध्ये ती योग्य ठरते. मध्यम ते भारी जमिनीमध्ये ओली लागवड केल्यास बेने खोलवर जाते, कारण त्याला मातीचे कण जास्त असतात. आपण पायानं जर दाबला तर ती खोल जाते आणि मग त्याच्या उगवण क्षमतेवरती त्याचा परिणाम होतो. म्हणून हे जी हलकी जमीन आहे त्याच्यामध्ये ओली लागण आपण करू नये. त्यानंतर या लागणीमध्ये आपल्याला ऊसाची संख्या आहे ती साधारण 40 ते 45 हजार संख्या ही आपल्याला प्रति एकरी राखण्यास कठीण जातं जर आपण ओली लागण केली तर. पुढचा आहे बेणे प्रक्रिया. ठीक आहे, आपण आता हे सगळं पाहिलं, पण ऊस लागणीपूर्वी आपल्याला बेणे प्रक्रिया राहते. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या बेणे प्रक्रिया असतात, एक रासायनिक बेणे प्रक्रिया असते आणि एक जैविक बेणे प्रक्रिया असते. तर जी रासायनिक बेणे प्रक्रिया असते त्याच्यामध्ये आपल्याला 22 टिनमध्ये हे ऊसाचे कांडे बुडवलात की जेणेकरून पुढं रोग आणि कीड याचा प्रादुर्भाव आपल्याला होणार नाही, म्हणून ती करावी लागते. आणि मग ही केल्यानंतर साधारण अर्ध्या किंवा 1 तासाने आपण जैविक खताची त्याला संस्कार करायचे आहेत. उदाहरणार्थ असिटोबॅक्टरचं तुम्हाला ते हे करायचं असतं तर ते करत असताना की पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये साधारण 10 किलो ते ॲसिटोबॅक्टरचं जे जीवाणू आहे ते जीवाणूखत त्याच्यामध्ये मिसळायचं. ते कांड्याला चिटकून राहावं म्हणून जर आपण शेतातीच माती चाळून घेतली, त्याचा असा एक स्लरी केली तर ते कांड्याला चांगलं चिटकून राहील आणि मग तेवढं ते आपल्याला शेतामध्ये ती जैवविविधता निर्माण करता येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या रासायनिक आणि जैविक ह्या दोन्ही प्रक्रिया त्यावेळी ऊस बियाणं करायच्यानंतर त्याची लागवड करायची आहे. अशा पद्धतीनं केलं तर निश्चित आपलं ऊस पुढील जे पीक संरक्षणाचे उपाय आपल्याला योजावे लागतात ते कमी होतील. त्याच्यानंतर मी आता तुम्हाला सांगितलं की बेणे प्रक्रिया करण्याची रासायनिक आणि जैविक या दोन्ही आपल्याला एका वेळी करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा एक एकात्मिक आंतर व्यवस्थापन. तर याच्यामध्ये एकात्मिक याचा अर्थ असा की सेंद्रिय, असेंद्रिय म्हणजे रासायनिक आणि जैविक खतांचा एकत्रित वापर करून जमिनीचं आरोग्य अबाधित ठेवून पिकाची उत्पादन शाश्वत करण्याची जी खतं प्रणाली त्याला म्हणायचं एकात्मिक आंतर व्यवस्थापन. आणि यांचं प्रमाण असं आहे की 30 ते 35% सेंद्रिय खते, 30 ते 35% रासायनिक खते आणि राहिलेले 20 ते 25% जैविक खते असं आपण याच्यामध्ये वापर करायचा आहे. हे का करायचं? कारण एक गोष्ट निश्चित आहे
की जमिनीची जी भौतिक रचना आहे किंवा जमिनीचा जो पोत आहे किंवा जमिनीची जी जडणघडण आहे, जमिनीची घनता आहे, जमिनीचं पाणी मुरवण्याची क्षमता आहे, ही सगळी कोण करत असेल ती सेंद्रिय खतं करतात. ते कसं की जमिनीमध्ये 3 प्रकारचे घटक असतात. एक मातीचा कण, रेतीचा कण आणि वाळूचा कण. हे तिन्ही एकमेकावरती त्याची रचना व्हावी लागते. ती रचना होण्यासाठी ह्या तिन्ही कणाला एकत्रित धरून ठेवण्यासाठीचा जो घटक असतो तो फक्त सेंद्रिय पदार्थामध्ये असतो. ते म्हणजे कर्बोदके आणि प्रथिने हे असतात. ते ह्या कणाला एकत्रित धरून ठेवतात आणि धरून ठेवलं की मग एक अशी विशिष्ट रचना तयार होते. त्या रचना तयार झाली की एक जमिनीची पोकळी निर्माण होते. मग ती पोकळी निर्माण झाली की हवा आणि पाणी यांचं प्रमाण सम होतं आणि ते सम झालं की जैवविविधता वाढते आणि जैवविविधता वाढले की अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. तर अशा पद्धतीने ही सेंद्रिय खताचा महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. आणि रासायनिक खते आणि जैविक खते या दोघांची कार्यक्षमता ह्या सेंद्रिय खतामुळे वाढते. म्हणून हा एकत्रित वापर करावा लागतो. तर यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विविध प्रकारची रासायनिक खते आणि जैविक खते पण काढलेली आहेत. मगाशीच आपल्या मॅनेजर साहेबांनी त्याचा उल्लेख केला. याचबरोबर मानवसमूह उद्योगाने आम्ही जशी उत्पादनं तयार करतो त्याच ताकदीची किंवा त्याच्यापेक्षा जास्त ताकदीची उत्पादने त्यांनी केलेली आहेत. त्याचे भूसुधारक आहे. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये 80 टनाचं खत आपल्या मानस उद्योग समूहाकडून घेतलेलं आहे की जे आम्हाला आमच्या नागपूर पक्षातवरती वापरायचं आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी खतं आपण हे एकात्मिक व्यवस्थापनामध्ये वापरायची आहेत. पुढचं आहे की जी सेंद्रिय खतं आहेत ती शेतामध्येच असतात. ती शेतामध्ये पुनर्वापर जर आपण केला तर निश्चित आपलं उत्पादन वाढतं. मग त्याच्यामध्ये पिकाचे अवशेष असतील किंवा पीक काढल्यानंतर जे काडी कचरा असेल तो पिकामध्ये त्या जमिनीत आपल्याला तो गाडायचा आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आपल्याला ते वाढवता येतील. हिरवळीचे खतं पण आहेत, त्याचाही आपल्याला अवलंब करावा लागतो. आंतरपिकं असतात त्याचाही त्याच्यामध्ये आपल्याला समावेश करावा लागतो आणि जेणेकरून आपण आपल्या जमिनीचं आरोग्य हे भौतिक दृष्टीने, रासायनिक दृष्टीने आणि झालं संपत आलं हे पूर्ण होत आहे. तर पुढचं जे सेंद्रिय कर्ब हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये एकच गोष्ट मी तुम्हाला याची महत्त्वाची सांगेल की पाचट व्यवस्थापन. सर्वसाधारणपणे 1 एकर ऊसामध्ये खोडा ऊस आपण ज्यावेळेस राखतो त्यावेळेस साधारण 3 ते 5 टन उत्पादन 3 ते 4 टन आपल्याला पाचट मिळतं आणि या पाचटामध्ये 80% कार्बन असतो. याचं जर व्यवस्थापन आपण केलं तर तेवढा टन कार्बन आपण जमिनीमध्ये समृद्ध करू शकतो. फक्त एकच गोष्ट आपण करायची की बुंद्यावरचं जे पाचट आहे ते सरीमध्ये लोटायचं आहे. सरीमध्ये लोटल्यानंतर सर्वसाधारणपणे 30 किलो युरिया, 45 किलो सुपर फॉस्फेट आणि 4 किलो जे पाचट किलो जीवाणू आहेत ते त्याच्यावरती टाकायचे. 2.5 महिन्यामध्ये सगळ्या पाचटाचं खतात रूपांतर होतं आणि आपल्याला आपल्या जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवता येतं आणि ते वाढलं की आपल्याला जमिनीच्या त्या ऊसाचं उत्पादन वाढतं, जमिनीची जैवविविधता वाढते. याचबरोबर पाण्याचं जे बाष्पीभवन होतं का उत्सर्जन होतं ते पाचट अंतरल्यामुळे ते कमी होतं. तणाची वाढ कमी होते आणि अशा प्रकारे आपल्याला एक गोष्ट केली तर आपल्या जमिनीची सुपीकता वाढवता येते, पाण्याचं बचत करता येते आणि उत्पादन वाढवता येतं. पुढचं हे हिरवळीचे खत आहेत की आपण हिरवळीचं खत घेतलं मग त्याच्यात ताग असेल, ढेंचा असेल तर आपण जमिनीमध्ये गाडू शकतो, आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं. नंतर तागासारखं आंतरपीक घेतलं तर ते तिथेच आपल्याला ते गाडता येतं आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं. याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये कुठे दूर दिसता कामा नये. त्याचं कारण असं आहे की जे आपल्याला जमिनीत मिळालं ते पुन्हा जमिनीत आपल्याला द्यायचं आहे की ज्याच्यामुळे आपल्या जमिनीचं आरोग्य आपण अबाधित करू शकू. हे पाचट व्यवस्थापन कसं करावं त्याचा एक प्रात्यक्षिक पण दाखवलं आहे. नंतर रासायनिक खताची मात्रा मी तुम्हाला थोडक्यात सांगेल की आपल्याकडे तीन हंगाम आहेत की अडसाली ऊसाकरता 400 किलो नत्र, 200 किलो स्फुर आणि 200 किलो पालाश हे वापरायचं आहे. पूर्वहंगामीसाठी 340 किलो नत्र, 170 किलो स्फुर आणि 170 किलो पालाश आणि सुरू ऊस आणि खोडा ऊसासाठी 250 किलो नत्र, 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाश हे खतं वापरायचे. आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर आपल्याला ती वापरायची, अन्यथा ती वापरायची आवश्यकता नाही. याच्यामध्ये नत्र खतं जे आहेत त्याची मात्रा आपल्याला ही 4 हप्त्यात विभागून द्यायची आहे आणि स्फुरद आणि पालाश यांची मात्रा 2 हप्त्यात विभागून द्यायची आहे. असं जर केलं तर आपल्याला आपल्या याचं कार्यक्षमता चांगली मिळेल, टाकलेल्या निविष्ठांचा उपयोग आपल्या ऊसासाठी चांगला करता येईल. आणि पुढचा महत्त्वाचा भाग तो जातो तुम्हाला सांगेल. तुमच्या जमिनीत तुम्ही मातीचं परीक्षण केलं असेल आणि तुम्हाला तुमच्या ऊसाचं उत्पादन तुम्ही ठरवल्याप्रमाणे घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक सूत्र आपण केलेलं आहे की तुम्हाला नत्र किती द्यायचे. समजा तुम्हाला 100 टन उत्पादन घ्यायचं आहे तर ते तुमचं उत्पादन घ्यायचं ती संख्या तिथं मांडायची.
तुमच्या जमिनीत उपलब्ध नत्र किती आहे ते घ्यायचं आणि तुमच्याकडे शेणखताची किंवा सेंद्रिय खताची उपलब्धता किती आहे हे जर या समीकरणामध्ये घातलं तर तुम्हाला तुमच्या जमिनीमधून तुम्ही लावलेल्या ऊसाचं 100 टन उत्पादन घेण्यासाठी किती नत्रखत घालावं लागेल ते तुम्हाला मिळेल, की जेणेकरून आपल्याला संतुलित खतं मात्रा येईल. तसंच आपल्याला स्फुरद आणि पाल्याचं काढता येईल. याचाही आपण प्रयोग या ठिकाणी केला तर निश्चित आपल्या खताची बचत होईल, संतुलित खतं मात्रा जाईल. संतुलित मात्रा दिली की ऊसाची वाढ चांगली होईल, उत्पादन चांगलं मिळेल, जमिनीचं आरोग्य अबाधित राहील आणि पिकाची उत्पादन शाश्वत होईल. तर हे हा भाग झाल्यानंतर ऊसाचे जे गंधक आहे, गंधकाचंही अतिशय महत्त्व तुम्हाला सांगितलं की गंधक हा सामू कमी करतो आणि त्यामुळे आपल्याला इतर आंध्राची उपलब्धता वाढते. त्याच्यानंतर जे काही वेगळी आपण जी सूक्ष्मद्रव्ये वापरतो किंवा जी खतं वापरतो त्याचंही आपल्याला या ठिकाणी हे तक्ता दिला आहे की कुठली खतं वापरावी, त्याच्या अन्नद्रव्याचं प्रमाण किती असतं ते या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं हा क्रॉप स्टँड आपण दिलेला आहे की वेगळ्या स्टेजला त्याची वाढ कशी होते ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. नंतर 8 साली ऊसासाठी किती गोण्या नत्राच्या किती खताच्या द्याव्यात हे आपल्याला सांगता येतं. पूर्वहंगामी ऊसासाठी गोण्यामध्ये किती खत द्यायचं हे आपल्याला त्या सांगता येतं. नंतर तण व्यवस्थापनासाठी कुठले तणनाशके आपण वापरायची आणि केव्हा वापरायची हे पण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर तणनाशकाचा वापर कसा करायचा हेही मी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर ऊस पिकातील तण व्यवस्थापनाची शिफारस कुठले तणनाशके आपण या ठिकाणी वापरू शकतो हे आपण या ठिकाणी दिलेलं आहे. पाणी व्यवस्थापन हा पुढचा भाग आला. याचबरोबर आपल्याला पाणी व्यवस्थापन अत्यंत करणं गरजेचं आहे, कारण पिकाला खूप कमी पाणी लागतं आणि पिकाच्या वाढीसाठी जर पाणी व्यवस्थापन केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मिळू शकतं. यात तुम्हाला पाण्याचा कार्यक्षम जर वापर करायचा असेल तर ठिबक सिंचन हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे, तो आपण करावा. तर पुढचा जो भाग आहे की आपल्याला पाणी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण आजकाल पाणी हे अतिशय महत्त्वाचा घटक बनलेला आहे. तो सर्वांच्या आपल्या मानवाच्या दृष्टीने, शेतीच्या दृष्टीने, सगळ्या दृष्टीने महत्त्वाचा बनलेला आहे. मग पाण्याचं सुयोजन नियोजन करायचं असेल तर आपल्याला ठिबक सिंचन हे अतिशय महत्त्वाचं असं आयुध आहे. त्याच्यामध्ये आपण पाण्याची 35 ते 55% बचत करू शकतो. याचबरोबर नुसतं आपण पाणी देऊन आपल्या फायदा होता अशाचा भाग नाही. याच्याबरोबर आपण काही रासायनिक खते पण देऊ शकतो. त्यामुळे रासायनिक खतांची बचत आपण 30% करू शकतो. तणांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. रानाची बांधणी करण्याची आवश्यकता याच्यामध्ये भासत नाही. आंतरमासिकचा खर्च आपल्या याच्यामध्ये कमी होतो. जमीन सपाटीकरणाची फारशी आवश्यकता भासत नाही आणि जमिनीची सुपीकता ही आपल्याला कायमस्वरूपी टिकवता येते आणि पिकाची उत्पत्ती शाश्वत करण्यासाठी हा एक महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी करू शकतो. नंतर आता फर्टिगेशन म्हणजे काय की आपण जे पाण्यासाठी जी ठिबक सिंचन व्यवस्था करतो त्यावेळी पाणी पण देतो आणि पाण्याबरोबर खताची मात्रा देतो, अशी जी खतं प्रणाली आहे त्याला म्हणायचं फर्टिगेशन. पुढचा भाग आहे की आपण एक ऊसाच्या वाढीनुसार, ऊसाच्या गरजेनुसार कसं खत दिलं पाहिजे या ठिबक सिंचनद्वारे याचा एक आपण या ठिकाणी आलेख तयार केलेला आहे. तो आपल्याला दिला जाईल. आपण तो त्याच्या पद्धतीने केलं तर निश्चित आपल्या खताची बचत होईल, वापरलेल्या खताचा कार्यक्षम वापर होईल, उत्पादनामध्ये वाढ होईल आणि जमिनीचं आरोग्य अबाधित राहील. नंतर आंतरमशागत हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण आंतरमशागत आपल्याला दोन्ही पद्धतीने करता येते. बैलाच्या मशागती बैलजोडीने करता येते आणि या अवजाराच्या सहाय्याने करता येते. फक्त याच्यामध्ये विषय असा आहे की आपण ऊस लागवड करताना कमीत कमी 4.5 ते 5 फूट 2 सरमी अंतर असलं पाहिजे आणि 1 फुटा ते 1.5 फुटापर्यंत 2 टिपरीमधलं अंतर असलं पाहिजे. असं केलं तर आपल्याला निश्चित चांगलं आंतरमशागत करता येते. आंतरमशागत केल्यानंतर जमिनीतली हवा आणि पाणी व्यवस्थित खेळती राहते आणि ती राहिल्यानंतर जैवविविधता वाढते आणि जैवविविधता वाढले की जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं आणि कर्बाचं प्रमाण वाढलं की उत्पादनामध्ये वाढ होते, अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते, निविष्ठावरचा खर्च कमी होतो, निविष्ठांची मात्रा कमी होते. म्हणून हे आंतरमशागत अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर जी बांधणी आहे, मोठी बांधणी की साधारण ती 4 ते 4.5 महिन्या लागणीनंतर आपल्याला करावी लागते. ती करत असताना आपण ती जर व्यवस्थित केली तर पुढं ऊस जे लॉजिंग होतं, ऊस पडतो किंवा ऊस लोळतो तो लोळत नाही. ऊस उभा राहिला तर ऊसाचं वजनही घटत नाही आणि उताराही कमी होत नाही. पण ऊस जर खाली पडला तर त्याचं वजनही घटतं आणि उताराही कमी होतो. म्हणून ही बांधणी ज्यावेळेस मोठी बांधणी करतो आपण, ऊस लावल्यानंतर 4 ते 4.5 महिन्यात ती बांधणी येते, तर ती अशा पद्धतीने करायची की ती शीग लागली पाहिजे. याची जी आपण जे वरंबा असतो, वरंब्या ती या ऊसाच्या बुंद्याला ती आणतो तर त्याची शीग लागली पाहिजे, ती तशी गव्हाण निर्माण नाही झाली पाहिजे. तशा पद्धतीने जर बांधणी केली तर आपला ऊस चांगला येतो. त्यानंतर हे ऊस बांधणी केल्यानंतर जी आपण पुढं पाणी व्यवस्थापन करतो तर तिथून पुढचं जे व्यवस्थापन आहे त्या प्रत्येक वेळीस आपली जी जमीन आहे ती वापशाव असली पाहिजे. म्हणजे आपण पाण्याचा व्यवस्थित वापर
केला असं होतो आणि त्यामुळे ती आपण निविष्ठा वापरतो त्याचा कार्यक्षम वापर होतो आणि पाण्याची बचत होते. नंतर आंतरकृषीचे फायदे काय आहे की आपलं तणांचा वेळीच बंदोबस्त होतो, जमीन भुसभुशीत राहते, मऊ राहते, पिकांच्या मुळाला आवश्यक ती हवा आणि पाणी याचा पुरवठा होतो, जैवविविधता तिथं वाढलेली असते त्यामुळे अन्नाची उपलब्धता चांगली होते, खोडकिडीचा आपल्याला बंदोबस्त करण्यास मदत होते, ऊसाची बांधणी केल्यामुळे ऊसाचा मातीचा आधार मिळतो आणि त्यामुळे वाढलेला ऊस आपला लोळत नाही किंवा खाली पडत नाही. नंतर ऊस पीकमध्ये आंतरपीक आपण कुठले घेऊ शकतो तर साधारण 8 साली, पूर्व हंगामी आणि सुरू असे आपले 3 हंगाम आहेत. 8 साली ऊसाच्या भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, पालक अशी पिके घेऊ शकतो की जे जमिनीलाही पूरक असतात आणि शेतकऱ्यालाही पूरक असतात. पूर्व हंगामामध्ये कोबी, फुलकोबी, नवलकोल, बटाटा, लसूण, हरभरा ही पिके आपण घेऊ शकतो. सुरूमध्ये भुईमूग, सोयाबीन, पालक, गवार, ताक, धेंचा, काकडी की जे शेतकऱ्याला ऊसाबरोबर ही पिके थोडासा आर्थिक फायदा करून देतील अशा पद्धतीने करता येते. मी थोडक्यात पुढे घेतो. ही ऊसातली आंतरपिके अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. याची सुधारित अवजार आहे. तर आता प्लांटर हा आहे आपला वसंतदादा इन्स्टिट्यूट तयार केलेला आहे. तर ह्या प्लांटरचा जर उपयोग केला तर आपल्याला जो खर्च लागण्याचा तो आवरतो. ही बाळमान्य करण्याचा अवजार आहे आपल्या ठिकाणी. नंतर VSIनंच विकसित केलेलं आहे, याचा आपल्याला चांगला वापर करता येऊ शकतो. हे ऊस तोडणी यंत्र आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. आजकाल त्याची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला गरज भासते. त्यानंतर ड्रोनच्या द्वारे आपल्याला जे निविष्ठाची फवारणी करता येते, मला वाटतं आपण मानस उद्योग समूहामार्फत या गोष्टी करतच आहात. त्यानंतर रोग व किडीचे व्यवस्थापन, आता हा थोडासा मोठा भाग आहे, मी थोडक्यात तुम्हाला फक्त पुढे देतो. ती महत्त्वाचे जे त्याचे कीड आहे, त्याच्यात खवले कीड आहे, वाळवी आहे, खोड बोखणारी अळी आहे, त्याच्यानंतर कांडी ग्रस्त ऊस त्याच्यामध्ये आहे. नियंत्रणाचे उपाय त्याच्यामध्ये एक ते मशागतीचे आहेत आणि काही रासायनिकचे पण आहेत. नंतर कामगंध सापळे आहेत, याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं नियंत्रण करता येतं. नंतर ट्रायकोडर्मा ज्या नावाचं आहे त्याचे आपण जर वापर केला तर निश्चित आपल्याला या रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो. जे रासायनिक नियंत्रण आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक आपण वापरू शकतो, परंतु जर आपण जैविक बुरशीनाशकांचा जर वापर केला तर याची आपल्याला फारशी गरज भासत नाही. नंतर पायरीला हा दुसरा एक कीड आहे. नंतर नियंत्रणाचे उपाय त्याचे दिलेले आहेत. पांढरी माशी हा एक त्याच्यावरचा कीड आहे. त्यानंतर उसावर लोकरी मावा आहे. हे फारसे आपल्याला येत नाहीत, पण एक माहिती असं तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे. ते नियंत्रणाचे उपाय आहेत त्याचे. त्याच्यानंतर मग हे लोकरी मावा खाणारी एक भक्षक मित्र किडी आहे, ती आपल्याला दृष्टीने महत्त्वाची आहे. नंतर ही मगरी अळी म्हणून असते, ती पायरीलाची जे अळी असते त्याला खाऊन घेते ती. त्यानंतर मग हे हुमणी नावाचा हा एक मोठा सर्व महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम आहे. ज्यावर्षी पाऊस कमी पडतो त्यावर्षी याचा प्रादुर्भाव जास्त होतो. आपल्याकडे 3 प्रकारचे आहेत. त्यानंतर त्याचे आपण उपाय पण दिलेले आहेत, कशा पद्धतीने करावेत. प्रकाश सापळे आपण लावू शकतो. नंतर होलोट्रकिया हुमणीला गोळा केलेले भुंगेरी आपण गोळा करू शकता. जैविक नियंत्रण करता येतं, त्याचं रासायनिक नियंत्रण करता येतं. नंतर रोग आहेत, एक ज्या काणी नावाचा रोग आहे, त्याला कशी काळी बुरशी त्याच्यावरती येते. त्यानंतर गवताळ वाढ एक आहे. त्यानंतर तांबेरा रोग येतो. त्यानंतर पोकाबोंगा नावाचा रोग ऊसामध्ये येतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसावरती फारसे रोग नाही आहेत. नंतर मल्टीन्यूट्रिएंट रोग खतांची उपलब्धता आहे आपल्याकडे. फवारणीसाठी ते आपण सूचना दिलेली VSIचे प्रॉडक्ट आहेत. हे फक्त आता मी तुम्हाला अगोदर सांगितलेच आहेत. नंतर वसंत ऊर्जा आहे, हे जैविक अजैविक ताण दोन्ही सहन करतं. खोडावरचं व्यवस्थापन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पाचट आच्छादन हे आहे, एकाडेक सरी आहे. नंतर आम्ही जे वसंतदादाचं जे आम्ही निविष्ठा बनवतो त्याच तोडीच्या किंवा त्याच ताकदीच्या निमित्त मानससमूह उद्योग समूह पण म्हणतं. सर, आम्ही आत्तापर्यंत वसंतदादाकडून तुम्ही निविष्ठा घेत होता, आम्ही यावर्षी तुमच्याकडून निविष्ठा घेतलेली आहे. तुमचं भूसुधारक आम्ही गडकरी साहेब, आम्ही तुमचे यावर्षी VSIने 80 टन रक्षक आम्ही परचेस केले आहे आपल्या नागपूर फार्मसाठी. म्हणजे आतापर्यंत आमच्याकडून तुम्ही घेत होता, आता आम्ही तुमच्याकडनं घेतो आहोत. हे अगदी म्हणजे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि भविष्यामध्ये सर आपण दोघं मिळून शेतकऱ्यांसाठी अधिक चांगले प्रॉडक्ट कसे आणता येतील त्याचाही या ठिकाणी आपण उपयोग करूया. या जे मानस उद्योग समूह आहे ज्यामध्ये ऊसाची मळीपासून सेंद्रिय खत, भूसुरक्षा खत, मानवी केसापासून तयार केलेले अमिनो बूस्टर अतिशय महत्त्वाचे. मी या ठिकाणी सर आवर्जून उल्लेख करेल की मी नारायणगावला एका शेतकरी शेतावर गेलो होतो, ते असेच अमिनोट्स वापरत होते. तर त्याचा वापर करताना झेंडूमध्ये वापर केला होता, तर त्या अमिनोट्समध्ये झेंडू फुल आलं होतं. तर तसं जर ह्या आपल्या अमिनो ॲसिडमुळे कांड्याला कांडं जर लागत गेलं तर त्याचा अधिक फायदा होईल. मला वाटतं हे त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं एक निविष्ठा आपण तयार केलेली आहे. सूक्ष्मद्रव्याचं द्रवरूप खत आपण तयार केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण 40% जमिनी ह्या लोहामध्ये कमतरता असलेल्या आहेत आणि 65% जमिनी ह्या
झिंकमध्ये कमतरता असलेली आहे. मला वाटतं हे खत आपलं निश्चित त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. आपण शेतकरी बांधवांचा निश्चित वापर करावा, कारण लोह हे हरितद्रव्य निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, ज्यामुळे साखर तयार होण्याचं कार्य ऊसामध्ये चालतं. तर अशा पद्धतीने हे आपण वापरावं. याच्याबरोबरच जे ॲझोटोबॅक्टर आहे, ॲसिडोबॅक्टर आहे, PSB आहे किंवा पोटॅशियम मोबिलायझर आहे, ट्रायकोडर्म आहे, NPK कन्सोर्स आहे, हे सगळी खतं ह्या माणूस उद्योगाकडे आहेत. अगदी तुम्हाला VSI पर्यंत येण्याची आवश्यकता नाही. ही सगळी खतं जी आम्ही बनवतो तीच याच्यापेक्षाही चांगलं म्हटलं हरकत नाही, अशी खतं हे माणूस उद्योगसमूह बनवतो आहे. तर आपण याचं हे निश्चित वापर करावा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, तुम्ही मला इतक्या वेळ ऐकून घेतलं. आणि गडकर साहेब, मी आपले आभार मानतो, तुम्ही मला या ठिकाणी येण्याची संधी दिली, शेतकरी संबंध साधण्याचा हे दिला. मागच्या भेटीमध्ये तुम्ही आम्हाला एक गोष्ट सांगितली होती की कुठला तरी तुम्ही कन्सोर्शियम आणलेला आहे, तो 2.5% कार्बन करतो. ते जर मिळालं तर आपण निश्चित त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद सर. नमस्कार. आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉक्टर कळ्ळक, मंचावर उपस्थित आपल्या कारखान्याचे सर्व उपाध्यक्ष, संचालक आणि विशेषतः ॲग्रोव्हिजनचे पदाधिकारी आणि कारखान्याचे संचालक आणि उपस्थित सर्व माझ्या शेतकरी बांधवांना आणि बहिणींना, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण अतिशय अडचणीच्या काळात असून देखील हे कारखाने आत्तापर्यंत चालवू शकलो. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण नक्कीच उत्तम रीतीने यशस्वी होऊ असा मला विश्वास आहे. सर्वप्रथम मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांना धन्यवाद देतो की माझ्या विनंतीवर आदरणीय शरद पवार साहेबांनी आपल्या इथे बुटीबोरी इथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकरता जवळपास 118 एकर जागा विकत घेतली. त्या ठिकाणी ते आता 40 एकर जागेमध्ये ऊसाची नवीन जातीची लागवड करत आहेत आणि त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्याचं पण काम करणार आहे. या बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला विशेषतः वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं हे कार्यालय, ही जागा, हे सगळं प्रशिक्षण, या सगळ्या बाबी या इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी मंजूर केल्या. याबद्दल सर्वप्रथम विदर्भातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या इथे ही पण गोष्ट महत्त्वाची आहे की एका एकरामध्ये ऊसाचं उत्पादन वाढवण्याचाही आपण प्रयत्न करतो आहे. खऱ्या अर्थाने या क्षेत्रामध्ये अनेक शेतकरी तयार झालेले आहेत की ते एकरी ऊसाचं उत्पादन चांगल्या प्रकारे वाढवतात आहेत. ज्या शेतकऱ्यांचा आज आपण गौरव केलेला आहे त्याही शेतकऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही पण शुभेच्छा देतो. आणि मी आपल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतो की ज्यांच्या शेतामध्ये ऊस पिकलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही जा, व्हिजिट करा आणि अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याची सुधारणा आपण केल्यावर आपल्याही शेतामध्ये एवढं उत्पादन मिळू शकतं याकरता प्रयत्न करावा, अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. मला अजून एका गोष्टीचा विशेष रूपाने आनंद आहे की आपण आपल्या इथे ऑर्गॅनिक खत हे जे आहे खत सुरक्षा, भूसुरक्षा तयार करतो. या खताची क्वालिटी अतिशय उत्तम आहे. ज्या अनेक तज्ज्ञ लोकांनी मला सांगितलं की महाराष्ट्रात उपलब्ध असणाऱ्या खतामध्ये अतिशय उत्तम क्वालिटीचं पहिल्या 2-3 याच्यामध्ये येणारं असे भूसुरक्षा खत आहे. आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढला पाहिजे आणि ही जी खताची पोषक द्रव्य आहे ही आपल्या पिकापर्यंत गेली पाहिजे. या दृष्टीने यात आपण बऱ्याच सुधारणा केल्यात. कालच इंडियन ऑइलचे चेअरमन वैद्यसाहेब इथे होते. फरीदाबाद येथे त्यांनी त्यांच्या लॅबॉरेटरीने एक कल्चर तयार केलेलं आहे आणि ते कल्चर ॲड केल्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन 3 पटीने वाढतो खतामधला आणि बाकी पण 3 पटीने वाढतात. त्याचाही प्रयोग आपण सुरू केलेला आहे. आपला हा प्रयत्न आहे की तिन्ही कारखान्यांना मिळून कमीत कमी आपण पुढल्या 2-3 वर्षामध्ये 1,00,000 टन आपण हे भूसुरक्षा खत उपलब्ध करून दिलं तर शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळणार आहे.
जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात आपलं उत्पादन वाढणार आहे. रासायनिक खताच्या बाबतीमध्ये एका एकरामध्ये 4 पोते मिश्र खत आणि 4 पोते युरिया आपण वापरतो. याचा खर्च मोठा आहे आणि म्हणून आपण मागच्या वर्षी आणि यावर्षी म्हणून 3000 एकरापेक्षा जास्त आपण ड्रोननी स्प्रेइंग केलं. आमच्याकडे पण जो ऊसाचं उत्पन्न झालं त्या ड्रोनचं स्प्रेइंगही महत्त्वाचं आहे. जो नॅनो युरियाची बॉटल आहे, 1 बॉटल बरोबर 1 युरियाचं पोतं. आपण जेव्हा युरिया फेकतो तेव्हा 75% वेस्ट होतो आणि 25% प्लांटला जातो. पण ज्यावेळी आपण ड्रोनमधून स्प्रेइंग करतो तेव्हा 75% प्लांटला जातो आणि 25% वेस्ट होतो. माझी आपल्या सर्व कारखान्याच्या उपाध्यक्षांना, संचालकांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 100% ड्रोननी आपल्या गावामध्ये आपल्याला स्प्रेइंग करायचं आहे आणि नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रखत वापरायचं आहे. म्हणजे एका एकरामध्ये 4 पोते जर आपण रासायनिक खताचे कमी केले, हे समजून घ्या की आपलं कमीत कमी 6000 रुपये एकरी खर्च कमी होणार आहे. त्यामुळे नॅनो युरियाच्याकडे आपल्याला वळायचं आहे. दुसरी, आपण जे ॲम्युनो ॲसिड तयार करतो, ज्याच्या आता या ठिकाणी बाटल्या ठेवलेल्या आहेत, मुद्दामून शेतकऱ्यांना करतो, धंदा म्हणून नाही करत. मार्केटपेक्षा 25% किमतीमध्ये देतो. तिरुपतीमधून आपण 2 ट्रक 3 ट्रक केसा आणतो आणि त्याच्यापासून ॲम्युनो ॲसिड तयार करतो. याचे प्लांट बुस्टर तयार होतात, चांगले चांगले खतं तयार होतात आणि याच्यामार्फत आपण वेगवेगळ्या पिकावर याचा खूप चांगला अनुभव आहे, भाजीपाल्यापासून सगळ्या पिकावर. त्यामुळे ऊसावर हे मारतो आपण कारखान्याकडनं, हे पण शेतकऱ्यांना देतो, त्याचंही पण मोठं उत्पन्न होतं. यावर्षी आपल्या शेतकऱ्यांनी विशेषतः हार्वेस्टर विकत घ्यावे आणि त्यांनी आपल्या ट्रॅक्टरमधून ऊसाचा ट्रान्सपोर्टचं कामही त्यांनीच करावं अशी माझी खूप इच्छा आहे. मला अतिशय आनंद आहे की भारत सरकारकडनं मी यावर्षी पैसे मिळवून दिले, त्याकरता योजना तयार केली आणि आजच मला उद्या ॲग्रिकल्चर सचिव इथे आपल्या याच्यात येणार आहे ॲग्रोव्हिजनमध्ये. आजच त्यांच्याशी मी फोनवर बोललो आणि त्यांनी सांगितलं सगळं क्लिअर झालेलं आहे, आता ते सोडत काढणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व कारखान्याच्या क्षेत्रामध्ये आपण जर अशा प्रकारे आपल्या हार्वेस्टरमधून ऊस कापून आपण पुरवठा करायचं काम आपल्या शेतकऱ्यांना आणि गावातल्या तरुण मुलांना मिळालं तर त्यांना मोठा रोजगार प्राप्त होईल आणि म्हणून त्याकरता आपण 10 हार्वेस्टर विकत घेतो आहे. लवकरच आपण 50पर्यंत हार्वेस्टर विकत घेऊ आणि या शेतकऱ्यांना हा व्यवसायाची संधी मिळेल आणि गावातल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल. याचबरोबर आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाचं उत्पादन आहे आणि त्या ठिकाणी जे तणस आहे त्या तणसापासून आपण बायो CNG तयार करायचा प्रकल्प देवाडा कारखान्यात टाकलेला. त्या प्रकल्पाचं पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्घाटन होईल आणि त्या प्रकल्पामध्ये रोज आपल्याला कमीत कमी 60 टन तणस लागणार आहे. त्यामुळे आपण त्या भागामध्ये जेवढं तणस असेल ते बेलमध्ये रूपांतरित करून कारखान्याला सप्लाय करण्याचं काम हे देखील मशीन विकत घेऊन आपण शेतकऱ्यांना देणार आहोत आणि त्याच्यामार्फत तिथे रोजगार निर्माण होईल असा आपला प्रयत्न आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आता मदर डेअरी इथे आणली. काल याच ठिकाणी 650 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. 40 पशुखाद्याचे कारखाने तयार होणार आहे आणि महाराष्ट्र सरकारतर्फे 12 लाख गाई शेतकऱ्यांना 75% सबसिडीवर मिळणार आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, विदर्भातले सगळे जिल्हे आणि त्याचबरोबर मराठवाड्यातले 8 जिल्हे अशा 19 जिल्ह्यामध्ये ही योजना राहणार आहे आणि जवळपास 40 पशुखाद्याचे कारखाने आपण उघडणार आहोत, ज्यामध्ये इथेनॉल काढल्यावर ब्रोकन राईसपासून जे GDS तयार होतं, जी पावडर आहे ती, राईस ब्रँड तेल काढल्यावर त्याची ढेप, सरकीची ढेप, मक्याचं खाली कणीस आणि मक्याचा दाणा याच्या आधारावर आपण पशुखाद्य आपल्या भागात तयार करू
आणि ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं दुधाचं उत्पादन देखील वाढवण्याकरता आपण प्रयत्न करणार आहे. दिवे साहेबांनी मदर डेअरीच्या माध्यमातून त्यांच्या शेतावर एक चिलिंग प्लॅन्ट टाकलेला आहे आणि तिथे त्यांनी पहिली फार्मर प्रोड्यूस कंपनी तयार केली. त्याचं इथे याच ग्राउंडवर एक मशीन आहे की मक्याचं कुटार आणि नेपियर ग्रास कापून त्याचं सायलेज तयार होतं प्लास्टिकच्या ह्याच्यात आणि वर्षभर हिरवा ताजा राहतो. त्यामुळे हिरवा ताजा चारा दिल्यामुळे दुधाचं उत्पन्न वाढतं आणि दूध हा पूरक धंद्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यशस्वी व्हावं हाही आपला प्रयत्न आहे. येणाऱ्या काळामध्ये मदर डेअरीच्या सगळ्या योजना आपण समजून घ्या आणि त्याचा आपण सगळ्यांनी फायदा घ्यावा अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इथे इरिगेशनची उपलब्धता कमी आहे. सगळ्याच ठिकाणी नहराचं पाणी नाही आहे आणि म्हणून आपण जलसंवर्धनाचे अनेक कार्यक्रम घेतले. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये आपण 36 तलाव बांधले, नदी नाल्यांचं खोलीकरण केलं, जे तलाव होते त्याचं खोलीकरण केलं, पाणी साठवलं आणि त्यामुळे आपल्या विहिरींना पाणी आलं. आत्ता पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला आत्ताच सांगितलं की आपण तलाव बनवले, आम्ही त्यांना बनवून दिले फुकट. त्या तलावाच्या बाजूला त्यांनी विहिरी खोदल्या आणि आता 24 तास पाणी उपलब्ध झालं. त्यांची केवळ 350 एकर जमीन पाण्याखाली होती, आता जवळपास 3,500 ते 4,000 एकर जमीन पाण्याखाली आली आणि त्यामुळे त्यांचं वलित वाढलं. त्यामुळे आपल्या भागामध्ये वॉटर कॉन्झर्वेशनचे कामं करणं, विहिरी खोल करणं आणि त्या विहिरीवर सोलर पंप लावणं अशी योजना आपण हातात घेतली आहे. मला आनंद आहे की माझ्याकडे 3 विहिरी आहे आणि तिन्ही विहिरीमध्ये पाणी नव्हतं, पण बाजूचे नदे नाल्या खोलीकरण केलं, आता विहिरीला भरपूर पाणी झालं आणि भारत सरकारच्या योजनेतून 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप लावले आणि आता माझ्याकडे सकाळी 8 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी मिळतं. त्यामुळे आपल्याला विहिरीत पाणी आणणं, जलसंवर्धनाची कामं करणं, ते पाणी 24 तास मिळेल अशी व्यवस्था करणं आणि सोलर पंप बसवणं आणि ऊसाची जास्तीत जास्त लागवड करणं हे सगळ्यात मोठं काम आपल्या सगळ्यांकडे आहे. मला विश्वास आहे की आपण 10-12 वर्षापासून कारखाना चालवतो आहे. मला वाटते 12 नाही, किती वर्ष झाले दिवे आपल्याला? 2004ला पहिलं गाळप झालं, आज 17-18 वर्ष झाली. परंतु आपण कारखान्यामध्ये प्रत्येक कारखान्यामागे 10 कोटी रुपये नुकसान करतो. 30 कोटी रुपये वर्षाचं नुकसान आहे आणि आपण इथेनॉल आणि पॉवरमधून पैसे मिळतात, त्यातून बँकेचे हप्ते भरतो. कर्मचाऱ्यांचे पगार देऊ शकत नाहीत, अनेक वेळा अडचणी येतात. याचं कारण आपण जोपर्यंत ऊसाचं उत्पादन वाढवणार नाही, आज आपल्या कॅपॅसिटीमध्ये आपण 40% कॅपॅसिटीवर कारखाने चालवतो. आपले कारखाने 100% कॅपॅसिटीवर चालवायचे असतील तर आपल्याला 12 लाख टन ऊसाचं गाळप करावं लागेल, तेव्हा आपला प्रॉफिट वाढेल आणि साखरेचा उतारा वाढेल. कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये 12.5% 13% उतारा आहे आणि आपल्याकडे 11.5 सव्वा 11% आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांचे कर्जमुक्त झाले आहेत, आपल्याला कर्जाचे हप्ते द्यायचे आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे अनेक वेळा लोक सल्ला देतात की काय कारखाने बंद करून टाका. पण मी याकरता बंद करत नाही की मी ठरवलं की नुकसान आलं तरी सहन करू, पण एक दिवस विदर्भामध्ये आपण साखर कारखानदारी यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही आणि इथल्या शेतकऱ्यांना श्रीमंत बनवल्याशिवाय आपण राहणार नाही. आणि म्हणून आता हळूहळू प्रगती होते आहे, ऊसाची लागवड वाढते आहे. ऊसाची लागवड वाढवण्यामध्ये तुम्ही सगळेजण सहकार्य करा, कारखान्याच्या कृषी अधिकाऱ्यांना, संचालकांना. आणि ही जर लागवड तुम्ही वाढवली तर नक्कीच आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतील. मला शेतकरी भेटले आणि त्यांनी सांगितलं की आपण या ठिकाणी ऊसाचा भाव वाढवून द्या.
आता पहिलेच 10 कोटी रुपये एका कारखान्यामागे नुकसान आहे, तर भाव कसा वाढवून द्यायचा हा प्रश्न माझ्यासमोर होता. तरी पण शेतकऱ्याच्या हिताकरता मी भाव वाढवण्याचा निर्णय घ्यायला संचालकांना विनंती केली आणि आज मी नवीन भाव जाहीर करतो आहे की 23-24मध्ये सध्या ज्यांचा ऊस उभा आहे त्या सगळ्यांना येत्या हंगामात 100 रुपये प्रति टन भाववाढ आपण आपल्याकडनं करू. त्यामुळे ही 100 रुपये मिळाल्यावर पुढच्या वर्षी आपण 200 रुपये केली होती, ती 100 यावर्षी झाली आणि 100 पुढच्या वर्षी पुन्हा होणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला 200 रुपये ऊसाला वाढ मिळणार आहे. याशिवाय अडसाली ऊसाकरता 200 रुपये प्रति टन संजीवनी योजना लागू राहील. मानस ॲग्रोला अडसाली ऊस देणाऱ्या ए झोनच्या शेतकऱ्यांना यावर्षी रुपये 2500 टन प्रति टन भाव मिळेल, तर आडसाली ऊस देणाऱ्या बी झोनच्या शेतकऱ्यांना यावर्षी रुपये 2400 रुपये प्रति टन भाव मिळेल. तसेच या दरवाढीमुळे आणि इतर हंगामासाठी ए झोनच्या शेतकऱ्यांना यावर्षी रुपये 2200 रुपये प्रति टनच्या ऐवजी 2300 रुपये प्रति टन भाव मिळेल व इतर हंगामासाठी बी झोनच्या शेतकऱ्यांना रुपये 2100 रुपये मेट्रिक टनच्या ऐवजी 2200 रुपये प्रति टन भाव मिळेल. मला विश्वास आहे की हा भाव वाढवत असतानाही आपला घाटा प्रत्येक कारखान्याचा 5-5 कोटी रुपयांनी वाढणार आहे. पण आता आम्ही साखरच काढायचं नाही ठरवलं आहे. बेल्याच्या कारखान्यामध्ये फक्त इथेनॉल करणार आहे शुगर केन ज्यूसपासून, आणि त्याचबरोबर वर्धेच्या कारखान्याकरता आपल्याला ऊस जेवढा पाहिजे तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. त्यामुळे भंडारा आणि गोंदिया इथेही पण कॅपॅसिटी वाढवायची आहे. तर येणाऱ्या काळामध्ये माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ऊसाचं एकरी उत्पन्न वाढलं पाहिजे आणि ऊसाचं लागवड क्षेत्र वाढलं पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हार्वेस्टर विकत घेतले पाहिजे आणि त्यांनीच कापून ऊस कारखान्याला सप्लाय करून 2 पैसे कमावले पाहिजे. आणि त्याचबरोबर हे जे ट्रॅक्टर आणि ट्रक आणि बसेस आहेत या सगळ्या शेतकऱ्यांनी तणसापासून तयार केलेल्या बायो CNGवर जर कन्वर्ट केल्या तर ट्रान्सपोर्टमध्ये डिझेलच्या किमतीत 50% बचत होणार आहे. त्यामुळे जरी संघर्षाचा काळ असला तरी आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमधून आपण नक्कीच 12 लाख टनाचं उद्दिष्ट पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये पूर्ण करायचं आव्हान आपण सगळ्यांनी स्वीकारावं. यावर्षी ऊसाची भरपूर लागवड झाली आहे, मोठ्या प्रमाणावर लागवड होते आहे. ऊसाचं पीक हुकमी पीक आहे, त्यात रिस्क नाही आहे आणि त्यामुळे नक्कीच आता आडसाली ऊसाचंही प्रमाण दुप्पट झालेलं आहे. माझी आपल्या सगळ्या संचालकांना विनंती आहे की त्यांनी विशेष परिश्रम घेऊन आपल्या भागामध्ये सोलर पंप विहिरीवर लावून वॉटर कॉन्झर्वेशनचे कार्यक्रम करून ऊसाचा उत्पादन खर्च कमी होईल असं मार्गदर्शन करून आपण मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड करण्याकरता आपण प्रयत्न करावा. आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामधून जर यश मिळालं तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाकरता करता आज 1600 कोटी रुपयाचं कर्ज आपल्या मानस ग्रुपवर आहे. आपण अनेक अडचणीतून गेलो आहे, पण आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांची शक्ती आपल्या सगळ्यांच्या मागे उभी आहे. त्यामुळे पुढल्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये जे स्वप्न आपण उराशी बाळगली होती ती सगळी पूर्ण होतील. प्रत्येक ऊस उत्पादक शेतकरी मदर डेअरीच्या माध्यमातून आपलं डेअरीचं उत्पादन वाढेल आणि त्याचबरोबर आता आपण भाजीपाला निर्यात करतो, IQF आहे. आपण 18 ते 20 कंटेनर भाजीपाला कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये आणि जगात पाठवतो आणि हळूहळू आपला प्रयत्न त्यातून वर्षभर भाजीपाला ताजा राहतो आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हाही व्यवसाय वाढवून भाजीपाला तयार करणाऱ्या शेतकऱ्यांचा जेव्हा एकदम भाव डाऊन होतात तेव्हा तो खरेदी करून त्यांनाही आधार देण्याचा प्रयत्न आपण आपल्यामार्फत करतो आहे. जे सोयाबीन उत्पादक आहे त्यांच्यापासून आपण सॉल्व्हेंट प्लॅनमध्ये ते घेऊन तेल काढायचंही पण काम आपण करतो आहे. हळद, तिखट, मसाले आपण तयार करतो आहे. साखरेपासून आपण डिटर्जंट, हँड डिटर्जंट, त्याचबरोबर लॉन्ड्री डिटर्जंट, मशीनचं डिटर्जंट आणि हँडवॉश हे सगळं आपण तयार करून आता एक्सपोर्ट करायला लागलेलो आहोत. मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, शुभकामना, इच्छाशक्ती आणि कठीण असणारं, आव्हानात्मक असणारं जे काम आहे हे आपल्याच्या सगळ्यांच्या सहकार्यातून पुढलं येणारं वर्ष आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने 12 लाख एकरपर्यंत
ऊसाची लागवड उत्पन्न 12 लाख टन उत्पन्न होईल एवढी लागवड आपण करण्यामध्ये आपण सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर आपला घाटा नाहीसा होईल आणि आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2 पैसे जास्तीचे देऊ शकू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण एकरी उत्पादन वाढवावं, त्याचबरोबर खर्च कमी करावा, ड्रोनचं स्प्रेइंग करावं, खताची किंमत कमी करावी आणि एकरी ऊसाचं उत्पादन वाढवून आपण लखोपती करोडोपती शेतकरी व्हावं. आपली गरिबी, आपली भूकमरी, आपली बेरोजगारी दूर व्हावी. आपल्या तरुण मुलांना CNGवर चालणारा ट्रॅक्टर मिळावा. इथे महिंद्रा अँड महिंद्राचा काल ट्रॅक्टर मी लॉन्च केला CNGवरचा, ज्यात वर्षाला 1 लाख रुपयाची बचत आहे. पण CNGचे पंपही टाकावे लागतील. आपण तुमसर देवाळाला पहिले पंप टाकू आणि आपल्या इथून नक्कीच शेतकऱ्यांचं कल्याण करण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न करू असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. आणि पुन्हा एकदा आपण या ॲग्रोव्हिजनमध्ये आलात आणि ॲग्रोव्हिजनचाही आपण फायदा घेता. आज मी तुम्हाला एवढं सांगतो की माझी पत्नी शेती बघते, त्या इथे आहेत. त्यांनी दरवर्षी ऊसाच्या शाळेमध्ये त्या येतात, डायरीमध्ये सगळे लिहून घेतात. पहिल्या वर्षी मला 30 टन उत्पन्न एकरी झालं होतं, मग 35 टन झालं, मग 40 टन झालं. पण या कार्यशाळेमध्ये जसे आज आपले डॉक्टरसाहेब इथे आले आहेत, असे अनेक तज्ज्ञ येऊन गेले आणि डायरीमध्ये या सगळ्या नोंदी लिहिल्या. आणि आपलं जे मासिक आहे कृषी कल्याण फार सुंदर आहे, हे चांगलं वाचा तुम्ही. यात सगळी माहिती आहे आणि यातून आपलं ज्ञान वाढवून तुम्ही आपल्या शेतीमध्ये यशस्वी व्हा आणि कर्जमुक्त व्हा, श्रीमंत व्हा, धनवान व्हा. आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचा बंगला झाला पाहिजे. मी आता स्मार्ट विलेज जसे आहेत तसे स्मार्ट सिटी जसे आहे तसं एक स्मार्ट विलेजचा पण कार्यक्रम हातात घेणार आहे आणि 5 लाख रुपयामध्ये शेतकऱ्याला घर देणार आहे, 24 तास पाणी आणि वीज फुकट असं सुंदर घर बांधायची योजना हातात घेतली आहे. त्याकरता चायनामधून टेक्नॉलॉजी आणली आहे. आपल्या स्टॉलवर मानसच्या एक घर बनवलेलं आहे आणि त्याचा उपयोग करून, सोलरचा उपयोग करून, खेळाचं मैदान लँडस्केपिंग करून सुंदर अशा प्रकारचे स्मार्ट विलेज हे पहिलं बेल्याला तयार करणार आहे. आणि तिथे यशस्वी झालं तर आपल्या प्रत्येकाच्या गावापर्यंत येऊ आणि सुंदर शहर, सुंदर गाव आपलं वसेल आणि आपला शेतकरी निश्चितपणे कूलरच्या हवेमध्ये, थंड हवेत एका चांगल्या घरात राहील अशा प्रकारची व्यवस्था करण्याचाही आपण प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जरी दिवाळी संपली असली तरी येणारं वर्ष याकरता खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण सगळेजण मिळून एक टीम म्हणून जर काम केलं तर आपण नक्की यशस्वी होऊ. आणि आता यश जवळ आलेलं आहे. सुरुवातीच्या काळातला संघर्ष बराच मोठा होता, पण आता आपण क्रिकेटच्या मॅचमध्ये जसे आपल्याला सेंच्युरी मारायची आहे तसे आपण 95 रन काढलेले आहे. 5 रन काढणं केवळ बाकी आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पुढल्या वर्षात हे 5 रन निघतील. आपण यशस्वी होऊ, शेतकरी समृद्ध संपन्न होईल, तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. माननीय साहेबांचे खूप खूप आभार. यानंतर मी आपले वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय आनंदरावजी आनंदरावजी राऊत साहेबांना विनंती करतो, त्यांनी कृपया आपणास मार्गदर्शन करावं. या ठिकाणी साहेबांचं आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे की त्यांनी आपल्या विनंतीवर, आपल्या सगळ्यांच्या विनंतीचा मान राखून यावर्षी आपण कापल्या जाणाऱ्या ऊसाला 100 रुपयाची वाढ या ठिकाणी जाहीर केली. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, माझ्याकडे आता मनोगत थोडक्यात आणि आभाराचा कार्यक्रम दिलेला आहे, पण एवढं मोठं धीरोदात्त व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे आणि साहेबांचा नेहमी हेतू राहिलेला आहे की आपण शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता साहेब झटतायत. आणि म्हणून माझी आपणाला विनंती राहील की साहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता जे आपण 12 लाख मेट्रिक टन ऊसाचं स्वप्न क्रशिंग करण्याचं जे साहेबांच्या मनामध्ये आहे, आपण मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी आपण ऊसाची लागवड जर वाढवली तर निश्चितपणाने ते स्वप्न आपलं साकार झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपला शेतकऱ्यांचा एक स्वभाव आहे. मी साहेबांना सांगू इच्छितो साहेब की आमचा शेतकऱ्यांचं असं आहे की यावर्षी जर आम्हाला कापसाला 14,000 मिळाले तर लगेच आम्ही दचकतो, पुढच्या वर्षी पुन्हा कापसावर जातो. सोयाबीनला 6,000 मिळाले तर पुन्हा एक वर्ष आम्ही बाबा आपल्याला 100 रुपये भाव कमी मिळाला ऊसाचा, आपण पुन्हा सोयाबीनवर जातो.
पण मला त्या महाराजाच्या 2 ओळी आठवतात. या ठिकाणी बघेल साहेब बसले आहेत, त्यांच्याकडे 14,000 रुपये क्विंटलचा कापूस मागच्या वेळेला होता. ते म्हणे 16,000 होणार आहे. वर्षभर भरून ठेवला, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये विकायची पाळी त्यांच्यावरती आली. मी त्यांना सांगितलं की भाव हा काही आपल्या हातचा नाही आहे. कुठलंही सरकार, म्हणजे मी साहेबाच्या समोर सांगतोय, आपण शेतकरी आहोत. मी विजय जावंदे नेहमी ओरडतात साखर कारखानदारीच्या विरोधात की सगळ्यात जास्त संरक्षण जर कोणाला असेल तर ते साखर उद्योगाला आहे. आणि म्हणून साखर उद्योगामध्येच भाव वाढण्याची हमी आहे, इतर पिकामध्ये भाव वाढण्याची हमी नसते. जेव्हा जेव्हा कोणत्या मालाचे भाव वाढतात त्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे वाढतात. आणि म्हणून ऊसच असं एक पीक आहे की जे आपल्यासमोर हे हमखास भाव देणारं पीक आहे. आणि म्हणून मला शेतकऱ्यांच्या सवयीवर 2 वाक्य मला आठवतात. ते म्हणतात ना की कापूस मिरची सोयाबीन पेरता बरं वाटे. कापूस मिरची सोयाबीन पेरता बरं वाटे, पण जेव्हा भावबाचीचे आणि रोगराईचे आपल्या शेतकऱ्याच्या कमरेवर पडती सोटे तेव्हा म्हणे मला ऊस बरा वाटे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की कमरेवर आपल्याला वरच्या भावबाजीचे रोगराईचे सोटे पडायच्या अगोदरच आपण निरंतर जर बदल करत गेलो तर हे योग्य नाही. आपल्याला ऊसातच खऱ्या अर्थाने समृद्धी आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो की ऊसाशिवाय पर्याय नाही. आणि साहेब आपल्या पाठीशी असल्यामुळे ज्या पद्धतीनं आपण यावर्षी सर आपण प्रयोग केला आहे, म्हणजे आपण दरवर्षी करतोय सर, 2.25 कोटी रोपं, त्याच्यामध्ये 2.25 कोटी आपण रोपाच्या माध्यमातून आणि जवळपास 90 लाख रोपं आपण बेडवरती केलेली आहे. आणि मी शेतकऱ्याला आव्हान करेल की आपल्याला 200 रुपये टनाचा जो भाव जास्तीचा मिळतो आडसालीचा, मला असं वाटतं की ऊसाचे रोपं नर्सरीच्या मार्फत आपण सप्लाय करतोच, पण आपण आपल्या गादी वाफ्यावर जर आपण रोपं तयार केले तर तो जो आपला पिरियड राहतो आडसालीचा, तो पिरियड आपल्याला उत्तमरित्या साधला जाऊन आपण त्याच पिरियडमध्ये आपण ऊसाची लागवड करू शकतो. आणि आता आपण 12 महिन्याच्या ज्या व्हेरायट्या आहेत, जसं आपण म्हटलं की 9200 आहे, 8632 आहे. यावर्षी मला सांगण्यात आलं की जामणी भागामध्ये विशेषतः 9200 लागवड मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याही बेला परिसरामध्ये लोक 9200 8632 लावत आहेत. मला या ठिकाणी कांचनताईचं विशेष कौतुक करावं असं वाटेल. मी नेहमी म्हणतो की गडकरी साहेब माझं नेहमी भाषणात नाव घ्यायच्या अगोदर, मागच्या 2 वर्षापासनं साहेबांनी माझं नाव आणि इतर लोकांचं नाव घेणं कमी केलं. याचं कारण काय? कारण साहेबांचं जे स्वप्न आहे, जसं सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड हा विराट कोहलीनं मोडला, 49 सेंचुरीचा रेकॉर्ड हा 50 सेंचुरी विराट कोहलीनं करून मोडला, तसं या ठिकाणी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 29 टन ऊसाचं उत्पादन झालं, नंतर 60 टन ऊसाचं उत्पन्न झालं. मला साहेबांचा एकदा फोन आला होता की आनंदराव तुझ्या शेतामध्ये सेंद्रिय कर्ब हा 0.8 झाला, हे कसा झाला रे? हे मला 4 वर्षाच्या अगोदर साहेबांनी विचारलं. मलाही माहीत नव्हतं की माझ्या शेतातल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 0.8 झाला आहे. त्या शास्त्रज्ञांनी BVGच्या साहेबांना सांगितलं. म्हणजे साहेबाचा एक एक पॉईंट लक्षात घ्या की सेंद्रिय कर्ब कसं वाढवायचं. या ॲग्रोव्हिजनचा फायदाच हा आहे बंधूंनो, की आपण जेव्हा एकत्र येतो, अनेक लोक आपसात चर्चा करतो की तुझं उत्पन्न माझ्यापेक्षा कसं जास्तीचं आहे. आणि हे एवढं मोठं दालन जेव्हा साहेबांनी उभं केलं, त्यांनी ते नेहमी म्हणतात की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. देवाच्या भरोश्यावर आणि सरकारच्या भरोश्यावर आपला विकास होत नाही. त्यांनी स्वतःच्या शेतीतून आपलं भाषण जेव्हा सांगतात की होय मी आता माझ्या शेतात 85 टनाचं उत्पादन घेतलं. आणि म्हणून या ठिकाणी मी गडकरी साहेबांचं आणि कांचनताईचं या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांनी हे दाखवून दिलं की आपण पश्चिम महाराष्ट्राच्या मागे नाही. आणि बघेल साहेब तुमचा पण रेकॉर्ड कांचनताई पुढील 2 वर्षात तोडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही आता 110 टनाचं उत्पन्न 125 टनावर कसं नेलं पाहिजे याच्यासाठी स्पर्धा आता कांचनताई सोबत तुम्हाला करावं लागणार आहे. ही स्पर्धा आपल्याला सगळ्यांना करायची आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा या ठिकाणी ॲग्रोव्हिजनचा आपण फायदा आपण सर्वांनी घ्यावा. खूप काही सांगण्यासारखं पण साहेबांनी सांगितल्यानंतर या ठिकाणी खूप काही बोलण्याची मला या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाला आदरणीय गडकरी साहेबांनी वेळ दिला, याबद्दल मी आदरणीय गडकरी साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी कांचनताईचं या ठिकाणी मी विशेष आभार मानतो. या ठिकाणी माननीय सुधीरजी दिवे साहेब, या ठिकाणी जयकुमारजी ओरवा आहेत, अनिलजी जोशी साहेब आहेत, अनिलजी मेंढे आहेत, विजयजी जाधव आहेत, समयजी बनसोड आहेत, सुरेशजी वाघमारे आहेत, आस्तिकजी सहारे, बाबूलालजी लड्डा, अशोकजी विजयकर, रमेशजी मांडकर, दिनेशजी ठाकरे आणि ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं VSIचे आपले शास्त्रज्ञ
अशोकजी कडलक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी आभार मानतो. आणि साहेबांचं पुन्हा एकदा आभार याकरता मानतो की ज्या VSIला व्हिजिट देण्याकरता आपल्याला पुण्याला जावं लागत होतं, आपल्या साहेबांच्या प्रयत्नामुळे त्यांनी शरद पवार साहेबांसोबत बोलून त्या VSIची शाखा आपल्या नागपूर जिल्ह्यात, आपल्या बेल्ला परिसरामध्ये त्यांनी आणली. याबद्दल पुन्हा एकदा माननीय गडकरी साहेबांचा आभार मानून मी या ठिकाणी आपला आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.